हायर ऑर्डर थिंकिंग स्किल्स. आणि उरलेले 2 प्रश्न हे कसे तयार केले जातात, तर काही किमती बदलतात किंवा काही नावं बदलतात, काही वर्ड प्रॉब्लेम्स हे वेगळ्या पद्धतीनं फिरवून विचारले जातात. त्यालाच म्हणतात आउट ऑफ टॅक्स क्वेश्चन्स. वेगळं काही विचारलं जात नाही, फिरवा फिरवी केली जाते. इथे आपल्याला 2 प्रश्न सोडवायचे आहेत आणि वेळ द्यायचा 20 मिनिटे. क्वेश्चन नंबर 5, नाविन्यपूर्ण तयार केलेला पण सोपा प्रश्न. त्याचे टप्प्याटप्प्याने काही वेळेला विचारले जातात. तो नाविन्यपूर्ण असतो कारण पुस्तकातला जसे तसा विचारलेला नसतो. तो स्टेप बाय स्टेप कसा सोडवायचा हे पण त्यामध्ये बऱ्याचशा वेळेला विचारले जाते आणि तिथे आपल्याला एकच सोडवायचा आहे, परंतु 3 गुणांचाच प्रश्न असल्यामुळे आपण त्याला 10 मिनिटे वेळ देत आहोत. बेरीज करा बरं. डू द ॲडिशन. किती झाले बघा. 95 मिनिट्स होत आहेत का. 95 मिनिट्स. किती मिनिटे अजून बाकी आहेत बघा. 25 मिनिटे. 120. लक्षात घ्या जरा. बरोबर. 120 मिनिट्स. 1 तास 20 मिनिटे असतात. हे वेळेचं नियोजन एवढ्यासाठीच दिलेलं असतं की आपले 40 आउट ऑफ 40 मार्क्स हे का हुकतात याची कारणं लक्षात घ्या. छोट्या छोट्या त्रुटी राहून गेलेल्या असतात. काही ठिकाणी आपण म्हणजे रिझन्स, त्याची कारणं दिलेली नसतात. या सर्व गोष्टी करण्यासाठी आपल्याला पुरेसा वेळ मिळाला पाहिजे. आणि कुठेतरी बऱ्याच ठिकाणी म्हटलं तरी चालेल, माझ्या या मित्राने मला फार दगा दिलेला असतो. कोणता मित्र. मायनस साइन. याने आपल्याला फार ठिकाणी दगा दिलेला असतो. तो जर आपल्या लक्षात आला तर ते दुरुस्त करण्यास पण वेळ मिळाला पाहिजे. आणि म्हणूनच या ठिकाणी वेळेत नियोजन. तुम्ही 95 चे 100 मिनिट्स लागले तरी चालतील, पण 100 मिनिटांमध्ये पूर्ण पेपर झाला पाहिजे. उरलेल्या 20 मिनिटांमध्ये पेपर चेकिंग त्या पुरवणे असतात, त्याच्यावर हॉलोग्राफ स्टिकर लावायचा असतो. कल्पना आहे आपल्या सर्वांना. घाबरायचं नाही. त्याच्यावर एक दिवा असतो, बॅन असतात, ते बरोबर ॲडजस्ट केले की तो फक्त चिकटवायचा आहे. त्यामुळे कोणतीही चिंता करायची नाही. आपण जाऊया आपल्या विषयाकडे. विषयाचे नाव ऑलरेडी लिहिलेलं आहे, परंतु त्याला मी वेगळ्या भाषेत म्हणतो मनोरंजक गणित. मनोरंजक गणित. गणित हे मनोरंजक करता येते याच्यावर विद्यार्थ्यांचा विश्वास बसत नाही. पण विद्यार्थी मित्रांनो, माइंड मॅपिंग हे एक नवीन तंत्र आपल्या अभ्यासक्रमात आलेलं आहे. माइंड मॅपिंग की आपल्याला अभ्यासाचा त्रास म्हणजे ताण कमी झाला पाहिजे. अभ्यासाचा ताण कमी करायचा असेल तर माइंड मॅपिंग इज मस्ट. आता माइंड मॅपिंग हे काय आहे तर उदाहरणं आपल्याला सोडवताना त्याच्यातले अवघड फॉर्म्युले, सूत्र असतील किंवा त्याच्या पद्धती असतील त्या लक्षात राहत नाही. मग त्याचे माइंड मॅपिंग आपल्या दैनंदिन जीवनाशी जर निगडीत आपण केले, दैनंदिन जीवनातले जे व्यवहार आहेत, ज्या गोष्टी आहेत त्याच्याशी जर ते रिलेट केले तर ते अतिशय सोपे जाते. आणि अशीच गोष्ट मी गणितात आणली आणि आपल्याला या 2 तासांमध्ये बऱ्याच गोष्टींमधून मी आपल्या दैनंदिन जीवनातून आपलं मॅथ्स 1 कसे शिकता येईल ते आपल्या समोर मांडणार आहे. नंबर 1 एक नंबर द्यायचा. हे कुठे ना कुठेतरी तुम्ही वाचलेलं असणार आहे. बसमध्ये, ST मध्ये, ट्रेनमध्ये तर लेडीज डबाच असतो पूर्ण. तिकडे नाही आपल्याला जायचं. आपल्याला बसमध्ये किंवा ST मध्ये. बघा इकडे पाठीमागे हे मनोरंजक गणित आपण मॅपिंगने पाहणार आहोत, पण मध्ये मध्ये आवाज नाही पाहिजे. जर तुम्ही आवाज केला तर तुमच्यापर्यंत मला जे काही डिलिव्हर करायचं आहे ते जमणार नाही.
आपल्याला पक्षांतर करताना ज्या चुका होतात त्या या नियमामध्ये मी बसवलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या नियमात त्या चुका कशा टाळायच्या आणि याच्यातच मुलींसाठी खास करून एक संदेश पण देतो मी या नियमातून आणि गणितीय भाषेतून. काळजीपूर्वक सर्वांनी लक्ष द्यायचंय. 3x - 2 = 7. इथे आपल्याला सांगितलेलं असतं x ची किंमत काढा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. हे पक्षांतर करताना चिन्ह केव्हा बदलतात, क्रिया केव्हा बदलतात, यामध्ये मुलांची गफलत होते आणि म्हणून मी हे याला म्हटलेलं आहे काय, लेडीज सीट. बरोबर आहे. तर एक महिला जिचे नाव आहे एक्स, एक महिला जिचे नाव आहे एक्स, ही लेडीज सीटवर आपली बरोबर बसलेली आहे. पण चुकून जरा गावावरून आलेली व्यक्ती असेल, ती चुकून त्या लेडीज सीटवर बसलेली आहे. आता दुसरी एखादी महिला जेव्हा बसमध्ये येणार त्यावेळेला ती त्यांना काय म्हणते, विनंती करते की ही लेडीज सीट आहे, इथून उठा आणि तिकडे जाऊन बसा. कोणाला विनंती करणार, -2 ला. आणि म्हणून त्याचे चिन्ह बदलते. मायनसचे काय होणार, प्लस, आणि प्लसचे मायनस. व्हेरी गुड. चला पुढे काय होणार, 3x = 9. इथपर्यंत बरोबर आहे. आता एक ही महिला आहे आणि हा 3 चिकटून बसलेला आहे तिथे लेडीज सीटवर. कसं बसलेला आहे. आता त्या महिलेने काय करायला पाहिजे सांगा, ढकलिंग इन खड्डा. साधा सोपा प्रश्न आहे, बघा लक्षात घ्यायचं. काय बोला, ढकलिंग इन. या 3 ला ती खड्ड्यात ढकलून देणार. हा बघा 9 आहे, तिच्या खाली जमीन आहे आणि जमिनीच्या खाली खड्डा आहे, त्या खड्ड्यामध्ये 3 ला म्हणून मी मगाशी म्हटलं मुलींसाठी मी एक संदेश पण देणार आहे. बरोबर. तर बसमध्ये, एस टी मध्ये कोणी चिकटून जर आपल्याला बसू लागलं तर त्याला काय करायचं, ढकलिंग इन खड्डा. घाबरायचं नाही, पब्लिक आपल्या बरोबर असते. बरोबर. आता सांगा x ची किंमत किती आली. व्हेरी गुड, अगदी बरोबर. आता मला हे उदाहरण सोडून दाखवल्यावर एका विद्यार्थ्याने लगेच सांगितलं, सर हे एका चलातील रेषीय समीकरण आहे, लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल. पण आम्हाला किती, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. मग हे कशाला शिकवताय. तर म्हटलं बघ, तू पहिली x ची किंमत काढतो, नंतर y ची किंमत काढताना किती चलातलं सूत्र तयार होतं, एकच चलातलं. म्हणून हे बेसिक आहे. काय आहे, बेसिक. हे पहिलं आलं पाहिजे तुम्हाला. लक्षात राहील सर्वांच्या. परत बघा, चुकून कोणी बसलं तर त्याचं काय बदलायचं, फक्त चिन्ह. कोणी चिकटून बसलं तर त्याला कुठे ढकलायचं. व्हेरी गुड. कधी विसरायचं. आता 40 आउट ऑफ 40 साठी याचं उत्तर पण लिहिणं आवश्यक आहे. इथेच नाही थांबायचं. काय उत्तर लिहिणार याचे, बोला बोला. x = 3 इज द, पहिला इंग्रजीत लिहितो मी, बोला, इज द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. आणि आता मराठीत पण लिहितो, सर्वांनी लिहून घ्यायचं ते. आता मराठीत मी डिक्टेट करतो. x = 3 ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे. महत्वाचा शब्द आहे उकल. आपल्याला उकल हा शब्द वापरायचा आहे, लक्षात घ्या. बरोबर आहे. ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे. व्हेरी गुड. तर आपण आता जाऊया पुढच्या नंबरकडे. नंबर 2. लिहिण्यासाठी मी जास्त वेळ देणार नाहीये, त्यामुळे पटकन लिहून घ्यायचंय, नोंद करायची आहे. नंबर 2 नंबरला आपल्याला आपण मोबाईलवर जी फंक्शन्स वापरतो की नाही, ती लिहितोय बघा मी इथे. नंबर 2 पहिला काय आहे, बोला, डिलीट. व्हेरी गुड. डिलीट काही गोष्टी केल्या की कुठून तरी दुसरी गोष्ट कॉपी करायची आणि नंतर ती कॉपी केलेली गोष्ट काय करायची, पेस्ट करायची. आता मुलं म्हणणार, सर याच्यामध्ये कोणती पद्धत शिकवणार तुम्ही आम्हाला. तर अतिशय सोपी पद्धत
ही आपण या ठिकाणी पाहणार आहोत. कुठेही तुमच्या चुका होणार नाही. 8वीला जरी 10वीला 2च व्हेरिएबल असले तरी भविष्यात 11वीला आणि 12वीला तुम्ही जेव्हा जाल त्यावेळेला 3 व्हेरिएबल्स आहेत आणि 3 व्हेरिएबलची गणित करताना सुद्धा हा नियम तुम्हाला चालणार आहे. त्यावेळेला सुद्धा तुम्ही म्हणणार चव्हाण सरांनी ते डिलीट कॉपी पेस्ट ही आयडिया आम्हाला दिलेली होती. आपण पाहूया आपल्याला इथे कोणती गोष्ट पाहिजे आहे. क्रेमर्स रूल. क्रेमर्स रूल हा आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. क्रेमर्स रूल हा क्रेमर्स रूलने सोडवायची उदाहरणं ही किती सोप्या पद्धतीने आपल्याला लिहिता येतात. पुस्तक आहे ना तुमच्याकडे. मला पटकन एक उदाहरण सांगायचं आहे. क्रेमर्स रूल हा 1.2 मध्ये आपल्याला मिळेल. 1.2 मध्ये एक उदाहरण सांगायचं. एक्झाम्पल एनी 1.3 ओके 1.3 मध्ये बोला. 3x वजा 4y बरोबर 10. दुसरं 4x अधिक 3y बरोबर 5. व्हेरी गुड. हे जेव्हा आपण क्रेमर्स रूलने शिकतो त्यावेळेला याच्यातले 2 व्हेरिएबल्स कोणते 2 व्हेरिएबल्स आहेत. x आणि y बरोबर. आणि म्हणूनच आपल्याला पहिला d लिहायचा असतो, त्याच्यानंतर dx लिहायचा असतो आणि त्यानंतर dy लिहायचा असतो. हा x आणि y या व्हेरिएबल्स वरून आलेला आहे. x आणि y. d लिहिताना त्याचा शब्द काय म्हणायचा आहे. डिलीट. परत बोला. डी म्हणजे काय. तर डिलीट काय हे सांगितले का इथे. म्हणजे काही डिलीट करायचंय तर पहिली ओळ आपण x ची लिहायची, दुसरी ओळ y ची. कोएफिशियंट्स म्हणजे सहगुणक. आणि सहगुणक अंकात असतात. ज्याच्या पुढे अंक लिहिलेला नसतो तो 1 धरायचा. काळजीपूर्वक लक्षात घ्या. बोला. x चा सहगुणक इथे किती आहे 3. त्याच्या खाली y चे -4 आणि 3. लक्षात आल्या. पहिली ओळ x ची, दुसरी ओळ. आता पुढे बघा. मी म्हणायला सांगितलंय तुम्हाला डी फॉर डिलीट. डिलीट काय पण डिलीट x. परत बोला डिलीट. मग x ची ओळ डिलीट मारायची. x ची ओळ डिलीट मारली तर फक्त y ची ओळ राहणार तिथे. काळजीपूर्वक ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. मी इथे x ची ओळ डिलीट मारली. आले सर्वांच्या लक्षात. आता पुढे काय करायचं मग. कॉपी. तिसरी ओळ आहे बघा तिकडे कॉपी करायची. कोणती 10 5 आणि ती त्याच्या जागी पेस्ट करायची. सिंपल आयडिया आहे. चला पुढे वाचूया आपण. वाचा पुढे. डी वाय. मग कोणता डिलीट करायची ओळ. डिलीट वाय. वाय ची ओळ डिलीट मारायची म्हणजे x ची ओळ तशीच राहणार. आता कॉपी करा तिसरी ओळ. काय 10 5. कधीच चुकणार नाही. आणि हे जर बरोबर आलं तर पुढे फक्त तिरकस गुणाकार करायचं असतं आपल्याला. राहील लक्षात सर्वांच्या. आपण 2 गुणाकार करून एक उत्तरही काढू तिथे. बोला. डी बरोबर 3 गुणिले 3 वजा 4 गुणिले वजा 4. पॉइंट टू बी नोटेड. जो मित्र आपल्याला दगा देतो त्याला बेड्या घालायच्या. काय कोणता मित्र. मगाशी सांगितलं कोणता मित्र. मायनस चिन्हवाला मित्र आपल्याला दगा देतो त्याला काय घालायच्या बेड्या. हे बघा कंसरूपी बेड्या आपण घातलेल्या आहेत. चला पुढे बोला. डी बरोबर 3 त्रिक आणि इथे अर्थातच गुणाकारामध्ये वजा वजा अधिक हे म्हणण्याची आपल्याला सवय आहे. बेरजेचा नियम नाहीये तसा तो. तर अधिक 16. डी बरोबर 25. व्हेरी गुड. dx ची पण किंमत काढू आपण. बोला काय येणार आहे तिथे. 10 गुणिले 3 वजा 5 गुणिले वजा 4. 30 अधिक 20 बरोबर किती आले
आता सर्वच उदाहरण मी करून देणार नाहीये तुम्हाला, कारण जेवढी उदाहरणं मी पूर्ण करून देणार तेवढ्या आयडिया ट्रिक्स या तुमच्यापर्यंत कमी पोहोचणार आहेत. मगाशीच एका विद्यार्थिनीने भाषणामध्ये गनिमी कावा शब्द वापरला. शिवाजी महाराजांनी जर गनिमी कावा वापरला नसता तर एवढं मोठं साम्राज्य ते उभे करू शकले नसते, कारण त्यांच्याकडे सैन्य फार कमी होते. आता आपल्याला पण गनिमी कावा वापरायचा आहे, कारण का आपला अभ्यास जरा कमी आहे, म्हणून आपल्यालाही गनिमी कावा या ठिकाणी वापरायचा आहे. त्यालाच मॅथ्स मध्ये म्हणतात ट्रिक्स. काळजीपूर्वक लक्षात घ्या. तर बोला, एक्स ची किंमत कशी काढतो आपण? एक्स बरोबर dx भागिले डी. dx ची किंमत 50 भागिले 25 बरोबर उत्तर किती आले? आता y ची किंमत अशाच पद्धतीने तुम्ही नंतर काढायची आहे. हे लक्षात. आपण जाऊया पुढच्या आयडियाकडे. सो नेक्स्ट आयडिया. मित्रांनो सॉरी, पण सरांची आम्ही आधीच अनुमती घेतलेली होती की एक सन्मान आम्हाला करावाच लागेल, कारण अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान करायचा आहे की ज्या व्यक्तिमत्वाने आजच्या भोजनाची तुमची व्यवस्था केलेली आहे. असे आमचे काकडवाल गावचे शिक्षणप्रेमी व्यक्तिमत्व श्री शैवाल साळवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी तेजमय युवा प्रतिष्ठानतर्फे त्यांचा शाल पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित सन्मान सत्कार करत आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करता जोरदार टाळ्या द्या. धन्यवाद. अर्थातच मडवी सरांनी एवढा मोठा हा जो डोलारा उभा केलेला आहे त्याच्या पाठीमागे हेल्पिंग हँड्स हे फार असतात, आणि सर्वांचाच त्या ठिकाणी आपण आदर राखणे हे सर्वात महत्त्वाचं आहे. मध्ये 1 मिनिटाचा ब्रेक आला तर काही प्रॉब्लेम नाही, तसं तुम्हाला लिहून घ्यायला वेळ मिळाला. उलट पुढे जाऊया आपण नंबर 3 मध्ये. नंबर 3 काळजीपूर्वक बघायचं आहे. मोठं मांजर छोटं मांजर हे सर्व मॅथ्स मध्ये बसवलेलं आहे मित्रांनो. एवढ्याचसाठी तुमचा मॅथ्सच्या अभ्यासाचा ताण कमी करायचा आहे मला. हा ताण तुमच्या मेंदूवर द्यायचाच नाही आहे. काळजीपूर्वक लक्षात घ्या. आपण वजाबाकी करताना कशा चुका करतो आणि त्या चुका टाळण्यासाठी हा नियम शोधून काढलेला आहे. काळजीपूर्वक बघा. 10 वजा 4 उत्तर किती येणार? नक्की उत्तर 6. व्हेरी गुड. 4 वजा 10 उत्तर किती येणार? वजा 7. पण सर्वच मुलांचं बरोबर येते असे नाही. मग त्याच्यासाठी मी आयडिया शोधली. मोठं मांजर छोटं मांजर बरोबर आहे. याच्यामध्ये मोठं मांजर कोणतं आहे आणि छोटं मांजर? मग भाव कोणाला द्यायचा? मोठ्या मांजराला. तर त्याचे चिन्ह येते उत्तराला. त्याचे चिन्ह येते उत्तराला. आता मला सांगा, वजाबाकी करताना तुम्ही कशीही करा. 10तून 4 वजा करा, नाही तर 4तून 10 करा, काय फरक पडत नाही. पहिलं चिन्ह ठरवायचे बरोबर आहे. आता मोठ्यातून छोटी वजा करताना 10 वजा 4 बरोबर 6. म्हणजे किती आले उत्तर? वजा 6. आता काही वेळेला वजा 4 वजा 10. आता काही मुलं काय म्हणतात माहिती आहे? वजा वजा अधिक, वजा वजा अधिक. वजा वजा अधिक हा नियम कशाचा आहे? गुणाकाराचा आहे. गणिताचाच आहे बाबा. हे बेरीज पण गणितातच आहे आणि वजाबाकी पण गणितातच आहे बरोबर. तर तो गुणाकाराचा नियम आहे. तो बेरजेचा नियम. समान चिन्ह असलेल्या संख्यांची आपण बेरीज करतो आणि मोठ्या संख्येचे चिन्ह देतो. परत इथे मोठं मांजर वजा 10 म्हणून त्याचे आपण चिन्ह दिलेले. आता तुम्ही म्हणाल की बेरजावजाबाकी आम्हाला 10वीला शिकवताय, ते पण आमची परीक्षा जवळ आली मग त्यावेळेला शिकवताय, मग कुठेतरी वापरलेलं असणार आहे ना. तर पाहूया आपण आपल्या उदाहरणाकडे जाऊया. लिहा तिथे 7x + 9y इज इक्वल टू 8. आपण 6 घेऊया. पुढे 9x + 7y इज इक्वल टू 10. इज इक्वल टू 10. आता प्रश्न तिथे लिहून घ्या. तर 1 मार्काला प्रश्न विचारतात असा. तर x वजा y ची किंमत काढा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ
x minus y. Find the value of x minus y. एवढं सोपं गणित असतानाही मी इथे अगदी जबाबदारीने हे वाक्य करतोय. 80% मुलांचं उत्तर चुकीचं येतं बोर्डाच्या परीक्षेत. आणि हे टाळण्यासाठीच मी हा नियम शोधला, ज्याचं नाव आहे मोठं मांजर छोटं मांजर. वजाबाकी करताना, समीकरणांची वजाबाकी करताना मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा केली तर सुरुवातीला कोणते चिन्ह येणार? धन चिन्ह येणार. आणि म्हणूनच आता तुम्ही जर सरळ वजाबाकी केली तर काय येईल बघा बरं. उत्तर काढा, बघूया किती येतं तुमचं. 1 मिनिट वेळ देतो, विदिन अ मिनिट 1 मिनिट वेळ देतो. आणि 1 मधून 2 वजा केले असे करून तुमचे उत्तर किती येते बघा. बघा पटकन. तुम्ही सर्व हुशार विद्यार्थी आहात आणि मला तुम्ही लिहून घेताय की नाही हे पण दिसतं, कारण लिहिताना पुढची मुलं वाकली की मागची मुलं काय करतात ते दिसतं. बरोबर आहे? किती उत्तर आलं? 2 उत्तर आलं. +2 की -2? आता -2 कोणाकोणाचे उत्तर आले त्यांनी हात वरती करा बरं. आता एवढ्या मुलांचं आलेलं आहे -2, पण ते चुकलेलं आहे. हे मी तुम्हाला सांगतो, हे चुकलेलं आहे. आता या चुका टाळण्यासाठीच बघा इकडे ही वजाबाकी करताना आपण काय केलं बघा. ही वजाबाकी करताना वजा वजा वजा, इथे आलं -2x, इथे आले +2y आणि इथे आले -4. मला सांगितलं x वजा y ची किंमत काढायला आणि मध्ये चिन्ह कोणतं आलंय? वजा पाहिजे होतं. कोणतं आलंय? अधिकचं आलेलं आहे. मग हे टाळायचं असेल तर नियम काय वापरायचा? मोठे मांजर छोटे मांजर. माइंड मॅपिंग चांगलं करून घ्या. माइंड मॅपिंग इथे आपण करत आहोत मित्रांनो. हे चांगल्या पद्धतीने करून घ्या, कधी चुका होणार नाही. तर सुरुवातीला पाहायचं मोठा कोण आहे? मोठा 9, त्याला म्हणायचं मोठं मांजर. छोटा कोण आहे? त्याला म्हणायचं. आणि म्हणूनच म्हणायचंय समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करू. घाबरू नका, मी इंग्रजीत पण लिहिणार, पण इंग्रजांची भाषा उलटी आहे. बघा जरा कसं आहे ते. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. तुम्ही जर पाहिलं तर हे टोटली उलटं झालं बघा. वजा करू म्हणजे सबट्रॅक्टिंग, समीकरण 1 म्हणजे इक्वेशन 1, मधून म्हणजे फ्रॉम इक्वेशन 2. इंग्रजांची भाषा उलटी आहे आणि म्हणून सेमी इंग्रजीची मुलं सगळी उलटी पालटी गणितं सोडवतात. सगळी उलटी पालटी गणितं सोडवतात. तर ती भाषा आपण समजून घेतली पाहिजे. बरोबर. आता जी मुलं म्हणत असतील आम्ही बरं झालं मी सेमी इंग्लिश नाही घेतलं, पण असं नाही आहे मित्रांनो. योग्य वेळी आपल्याला इंग्लिश आलंच पाहिजे. इंग्रजीचं व्याख्यान झालं का? नक्की झालंय. आता मला सांगा किती मुलं फाडफाड इंग्रजी बोलू शकतात? बोला बोला, किती मुलं फाडफाड इंग्रजी बोलू शकतात? मी 1 मिनिटात तुम्हाला फाडफाड इंग्रजी बोलायला शिकवू शकतो. किती मिनिटात? 1 मिनिटात. कारण फाडून तोडून इंग्रजी बोलणं फार सोपं आहे. इंग्लिश स्पीकिंग इज नॉट अवघड. इट इज व्हेरी व्हेरी सोपा. ओनली वी नीड आत्मविश्वास. जो शब्द आपल्याला येणार नाही तो कशात बोलायचा? मराठीत. पण प्रयत्न करायचा आणि प्रयत्न केला की बोलता येतं. इकडचा टापू प्रयत्न केला तर बोलता येतं. हे ज्वलंत उदाहरण तुमच्या समोर आहे. कारण 10वी पर्यंत खेडेगावात झालेलं शिक्षण, नंतर 11वीला सायन्सला ॲडमिशन घेतलं. सगळं कुठून जायचं? असं डोक्यावरून. मग आपणच ठरवलं की इंग्रजी बोलायला शिकलं पाहिजे. आणि मला सुदैवाने एक मराठी प्रोफेसर होते, त्यांनी मला आयडिया दिली. मराठी टू इंग्रजी डिक्शनरी दिली. कोणती? मराठी टू इंग्रजी.
ज्या शब्दाला तुला मराठीत इंग्रजीला काय म्हणतात हे आठवणार नाही, तिथे ते वापरायची. मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल, तुमचा आवाज एकमेकांशी बोलणं झालं की मी थांबणार आहे, बरोबर. आणि अशी बोट 2 ते 3 बोट वरती जातपर्यंत शांत राहिलं पाहिजे. कारण मी पहिलंच सांगितलं तुम्हाला, मला जे डिलिव्हर करायचं आहे ते तुमचं जर लक्ष असेल इकडे तरच तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. चला बघूया आपण. 9x + 7y = किती? 10. समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करायचंय. कोणाचंही चुकणार नाही याची हमी देतो मी, लक्षात ठेवा. कारण सुरुवातीला इथे वजा चिन्ह आलं होतं, तेच टाळतोय आपण, तेच टाळत आहोत. 9तून 7 गेले, 9 - 7 किती? 2x. आता 7 मधून 9 जाणार आहे, तरी ते मोठं मांजर 9 आहे, त्याचं चिन्ह द्यायचं मायनस. 9 मधून 7 गेले, 2y बरोबर 4. आणि आता पुढे सोपं आहे ना, डिवायडिंग बोथ साइड्स बाय 2. दोन्ही बाजूंना 2 ने भागलं तर किती येणार उत्तर? x - y बरोबर 2. सुरुवातीचे वजा चिन्ह कसे टाळायचे लक्षात आले सर्वांच्या? बोला. येस, इथे 9y पाहिजेत. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. तर 2x - 2y बरोबर किती? पुढे जाऊया आपण आपल्या पुढच्या भागाकडे. पुढची आयडिया नंबर 4. नंबर 4 नंबर 4 त्याचे नाव आहे नंबर 4 चे नाव आहे उलटी खोपडी. या उलट्या खोपडीचं मॅपिंग गणितात कसं केलेलं आहे तर ते जरा काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं मित्रांनो. अतिशय सोप्या पद्धतीने कधी तुमचा ग्राफ चुकणार नाही, आयुष्यात कधीच तुमचा ग्राफ चुकणार नाही. आणि आतापर्यंत काय झालंय? आतापर्यंत ग्राफ मध्ये काही ना काहीतरी आमच्या काय होत आहेत? चुका होत आहेत. त्या चुका होऊ नये म्हणून काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं आहे. लिहा उदाहरण. आलेख पद्धतीने सोडवा. आलेख पद्धतीने सोडवा. आय रिपीट, आलेख पद्धतीने सोडवा. 3x + 2y बरोबर 6. आय रिपीट, 3x + 2y बरोबर 6. या समीकरणाचा मला आलेख काढायचा असेल, 2 समीकरणं देतात मला कल्पना आहे. दुसरेही समीकरण आपण घेऊया, काळजीपूर्वक लक्षात घ्या. 4x - 3y बरोबर 12. मोठी मोठी समीकरणं घेतली मी, छोटी नाही. छोटी छोटी समीकरणांचे आलेख तर कोणी पण काढणार. अशा मोठ्या मोठ्या समीकरणांचा टेबल जेव्हा तुम्हाला तयार करायचा असतो त्यावेळेला जास्तीत जास्त वेळ कशासाठी जातो? कॅल्क्युलेशन्सला जातो. जातो की नाही? या गणितांमध्ये कॅल्क्युलेशनला आपल्याला वेळ द्यायचा आहे. किती मिनिटे? 0 मिनिटे. किती मिनिटे? 0 मिनिटे. कॅल्क्युलेशनच करायचं नाही. तुम्हाला मी सांगतो, आय वर्क ॲज अ एक्झामिनर, मॉडरेटर, चीफ मॉडरेटर, पेपर सेटर, आणि तुमच्या आशीर्वादाने वेळ आली, खरं कॉल आलेला आहे पण अजून बोलवलेलं नाही आहे, की त्या ठिकाणी आता पुस्तक लेखन होणार आहे NEPचं. NEP म्हणजे नॅशनल न्यू एज्युकेशन पॉलिसी, बरोबर. तर अर्थात ते नंतर, आता सध्या अजून फायनल नाही आहे. चला पुढे जाऊया आपण, पुढे जाऊया. मला याचा आलेख काढायचा आहे. काय काढायचा आहे? पहिला मी काय तयार करतो? बोला. सारणी तयार करतो. व्हेरी गुड. ही सारणी तयार करताना इथे मी खाली सोडवतो उदाहरणं. सोडवतो की नाही? आणि ते सोडवताना काय होतात? चुका. सोडवताना चुका झाल्यामुळे सारणीतील किमती चुकतात.
मग ते बिंदू स्थापन केलेले चुकतात आणि ते चुकल्यानंतर एका सरळ रेषेत आमचा आलेख येत, मग बाजूला आम्हाला भोपळा मिळतो, 0 मार्क. तर तो टाळण्यासाठी आपण कोणती खोपडी वापरणार? व्हेरी गुड. माझ्या बरोबर आलेख कागद कोणाकडे असेल तर त्याने आलेख कागदावर x अक्ष y अक्ष काढायचा आहे आणि ज्यांच्याकडे नसेल त्यांनी आपल्या वहीवरच उभ्या रेषा मारायच्यात. उभ्या, आडव्या ऑलरेडी आहेत, आडव्या रेषा ऑलरेडी आहेत, उभ्या रेषा मारायच्यात. काळजीपूर्वक लक्षात घ्या, हा आलेख कागद प्रत्यक्ष तुमच्या समोर मांडतो मी आणि नंतर तो सोडवला जातो. उभ्या रेषा मारायच्यात पटपट, क्विकली, लवकर लवकर. नंतर आडव्या रेषा तुमच्याकडे ऑलरेडी आहेत. पटपट झालं पाहिजे, लवकर लवकर. प्रत्येक विद्यार्थी एक करताना दिसला पाहिजे मला. जर तुम्ही इथल्या इथे तो आलेख काढला तर घरी जाऊन तुमच्या पुस्तकातले सगळे आलेख तुम्हाला येणार. शिवाय टाइम सेव्हिंग मेथड. सुलट्या खोपडीने 10 मिनिटं वेळ लागला तर उलट्या खोपडीने 5 मिनिटं वेळ लागणार. किती? 5 मिनिटं. न चुकता, न चुकता आपल्याला हा आलेख काढता येतो. x अक्ष, त्यानंतर y अक्ष. प्रमाण किंवा स्केल तुम्ही लिहायचं आहे, मी लिहिणार नाहीये इथे. प्रमाण किंवा स्केल. दुसरी गोष्ट, हे बिंदू आहेत. शेवटच्या विद्यार्थ्यांना दिसत आहेत का बिंदू? दिसत नसले तरी हो म्हणायचं, कारण मी लिहिता लिहिता या ठिकाणी बोलत पण आहे. त्यामुळे हे रेगा मारायच्या नाहीत, बिंदू आहेत ते. दीज आर पॉइंट्स, दीज आर पॉइंट्स. हा 1 2 3 4 5 6 वजा 1 वजा 2 वजा 3 वजा 4 वजा 5 वजा 6. 1 2 3 4 5 6 वजा 1 वजा 2 वजा 3 वजा 4 वजा 5 वजा 6 वजा 7. वजा 8 लिहायला माझ्याकडे ओळ नाहीये, तुझ्याकडे आहे, लिहितो, घाबरू नको. इकडे लिहिला इथपर्यंत? व्हेरी गुड. आपल्याला एक ऍक्टिव्हिटी करायची आहे. ती ऍक्टिव्हिटी काळजीपूर्वक समजून घ्या. पहिल्या इक्वेशनचा मला ग्राफ काढायचा आहे. पहिल्या इक्वेशनचा मला ग्राफ काढायचा आहे. किती व्हेरिएबल दिसतात त्याच्यात? किती आहेत? 2 व्हेरिएबल दिसत आहेत सर्वांना. एका व्हेरिएबलला गायब करायचं आपल्याला. काय करायचंय? गायब करायचं. म्हणजे एकतर झाकून ठेवा किंवा पुसून टाका. बरोबर? गायब करा, पुसून टाका, काही ना काहीतरी करायचंय, रफ वर्क करायचंय. ट्रिक आहे. बोला, 3x बरोबर किती? नाही ना, समोर किती दिसत आहेत? 6. मग x बरोबर किती? x इज इक्वल टू, कारण हे चिकटून आहेत, दे ढकलून येईन खड्डा. x इज इक्वल टू 6/2. 6/2 इज इक्वल टू 6/3. 6/3. उत्तर किती आले? 2. x अक्षावर 2 शोधायचा आहे. बघा सर्वांनी, x अक्षावर 2 शोधायचा आहे. शोधला? शोधा सर्वांनी. व्हेरी गुड. आता जसा मी x पुसून y पुसून टाकला होता तसा आता काय पुसून टाकणार? 3x. याचं चिन्ह दिसलं पाहिजे, चिन्ह दिसलं पाहिजे. 2y बरोबर किती? 2y बरोबर किती आता? 6. म्हणजे y बरोबर किती? 3. व्हेरी गुड. y अक्षावर 3 शोधायचा आहे.
आणि हे दोन बिंदूंना जोडणारी रेषा काढायची आहे. हा तुमच्या समीकरणाचा आलेख आहे. दिस इज द ग्राफ ऑफ युअर गिवन इक्वेशन. काळजीपूर्वक ही गोष्ट लक्षात घ्या. हा तुमच्या समीकरणाचा आलेख आहे. बरोबर आहे. काळजीपूर्वक लक्षात घ्या. आणि तो विशिष्ट अशा क्रमानेच त्या ठिकाणी जाणार आहे. त्या बिंदूंमधूनच जाणार आहे तो. काळजीपूर्वक ही पण गोष्ट लक्षात घ्या. ही गोष्ट आपण व्यवस्थित लक्षात घेतली पाहिजे. काढलाय? रेषा काढली? व्हेरी गुड. आता हा आलेख ज्या ज्या ठिकाणी त्या पद्धतीने जिथून कॉर्नर मधून गेला, पॉइंट टू बी नोटेड, कॉर्नर मधून गेलेला आहे ते आपल्याला अर्थातच शोधायचं आहे. कुठून कुठून कॉर्नर मधून गेला? कॉर्नर म्हणजे काय? सर्वांनी लक्षात घ्यायचं. हा चौरस आहे. या चौरसाचा हा व्हर्टेक्स त्याच्यातून गेलेला पाहिजे. बरोबर. ज्यांच्याकडे ग्राफ पेपर आहे त्यांनी काळजीपूर्वक ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. सुरुवातीला बघा इथून गेलाय. सांगा याचे कोऑर्डिनेट्स काय आहेत? त्याचे कोऑर्डिनेट्स काय आहेत? पहिला x -2 आणि पुढे 6. आय रिपीट, -2 आणि 6. हा पहिला बिंदू आला. चला पुढचा बिंदू हा सुद्धा घेतला तरी चालेल. सांगा याचे निर्देशक काय आहेत? इथे -2 6. याचे निर्देशक फर्स्ट y अक्षावरील बिंदूचा x निर्देशक 0 असतो. 0 आणि 3. 0 आणि 3. चला त्याच्या पुढे हा घेतला तरी चालेल, परंतु मी इकडे पुढे घेणार, हा बिंदू घेणार. बरोबर. एक मिनिट. तो इथून जातो. बोला. हा बिंदू घेणार आहोत आपण पटकन. त्याचे निर्देशक काय येणार? 4 आणि -3. आता विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक लक्षात घ्या. एवढ्या ठामपणे बरोबर आहे हे मी का सांगू शकतो याचं कारण पण लक्षात घ्या. फक्त एक लक्षात घ्या, इथे मध्ये काय चिन्ह आहे? अधिक. अधिक चिन्ह असेल तर उजवा हात आपला ठेवायचा आलेख कागदावर. कोणता हात? परत बोला, कोणता? आलेख याच दिशेने येणार, असाच येणार. काळजीपूर्वक लक्षात ठेवायचे. आता दुसऱ्याचं काय चिन्ह आहे? मायनस. कोणता हात ठेवायचा आलेख कागदावर? डावा. आलेख हा असाच येणार, असाच. पॉइंट टू बी नोटेड. बरोबर. आता आपण याचाही तक्ता तयार करत आहोत. मला सांगा कुठे सोडवलंय का आपण? हे सोडवायची आवश्यकता नाही. याचे कारण सोडवायला मार्क नाही आहेत. या तक्त्याला मार्क आहे अर्धा. किती आहे? अर्धा. तक्ता बरोबर आहे, खाली सोडवलं नाही म्हणून किती मार्क कमी करणार ते? 8 पाव की पाव? मग वडा पण द्या म्हणा आम्हाला. तर मार्क कमी करता येत नाही. अर्धा मार्क तक्त्याला आहे, सारणीला. बरोबर. आता त्याच्यातलं मॅजिक सांगतो मी. सर्वांनी लक्ष द्यायचं आहे की हे किती आणि कशा पद्धतीनं शोधलं हे काळजीपूर्वक बघा. पहिला एक बिंदू आपण इथे घेतलेला 2 0. आठवतंय सर्वांना? इथून पुढे आपल्याला ओळी मोजून सुद्धा या गोष्टी करता येतात. काय मोजून? ओळी मोजून. जरा बघा इकडे. 3x अधिक 2y. सर्वांनी लक्ष द्या. x चा सहगुणक आहे किती? 3. येतोय. आणि x अक्षय आडवा. तर आडव्या तुम्ही जर 3 ओळी मोजल्या, 1 2 3. आता उभ्या किती ओळी मोजायच्या आहेत? 2. कारण y चा सहगुणक किती आहे? 2. 1 आणि 2 हा पुढचा बिंदू आहे त्याचा. परत मोजा. आडव्या किती ओळी मोजायच्या? 1 2 3. उभ्या किती मोजायच्या आहेत? 2.
आता असे किती निर्देशक शोधता येतील आपल्याला? आपण खाली जाऊया इथून. मोजा, इकडून मोजा. परत आडव्या 3 ओळी, 1 2 3. उभ्या किती ओळी? 2 ओळी. एवढं सिंपल लॉजिक आहे त्याच्या पाठीमागे. परंतु एवढ्या खोलात जाण्याचा कोणी प्रयत्न करत नाही. त्याची पूर्ण चिरफाड करून तो कशा पद्धतीनं मुलांपर्यंत गेला पाहिजे याच्यासाठी मी ती पद्धत शोधली. आता याचं शोधू. मोठं आहे हे. 12 पर्यंत म्हणल्यानंतर लवकर मुलांचे सगळे यात सारणीतल्या किमती पॉइंटमध्ये येतात. कशात? पॉइंटमध्ये. पण किती सोपं आहे बघा. पटकन 1 मिनिटात आले. पहिलं दाखलं 4x बरोबर किती? 12. म्हणजे x बरोबर 3. एक्सच्या 3 मधून हा आलेख जाणार आहे. एक्सच्या 3 मधून. चला पुढे बोला. वजा 3y बरोबर 12 म्हणजे y बरोबर वजा 4. कारण हा वजा आहे. वजा 4. आणि मी सांगितलं होतं कोणता ठेवायचा आलेख कागदावर? डावा. असाच येणार आलेख. ठरलेला आहे तो. बरोबर आहे. आता याच्या पुढचे बिंदू सुद्धा आपण लगेच शोधू त्या मोजण्याने. x किती आहे? 4. 1 2 3 4. वायच्या 3 ओळी इथूनच जाणार तो. ठरलेला आहे. परत बघा इथे 1 2 3 4. 1 2 3. तर या बिंदूंमधून तो जाणारा आलेख आहे. हे त्या पद्धतीने प्रत्येक निरीक्षण जर केलं आलेखाचं. जेव्हा मी मुलांना शिकवत असताना मला फार अभिमान असायचा की मी खूप चांगलं शिकवतो. परंतु जेव्हा मुलं चुका करतात तेव्हा लक्षात येतं आपण कितीही चांगलं शिकवलेलं असलं तरी मुलांना समजलेलं नाही. मग ते समजण्यासाठी काय केलं पाहिजे याच्यातून ही आयडिया आली. तक्ता तरी केलेला आहे का? नाही. आता ही मी मनाने समीकरणं घेतलेली असल्यामुळे इथे पॉइंटमध्ये उत्तर येणार आहे तुमचं. कशात येणार आहे? पॉइंटमध्ये. त्याने काही प्रॉब्लेम येत नाही. फक्त आलेख काढता आले पाहिजे. येतील सर्वांना आलेख इथून पुढे? कोणती खोपडी वापरायची? व्हेरी गुड. सो राईट इट नेक्स्ट पार्ट. घरी जाऊन बोर्डात आलेले सगळे आलेख या पद्धतीने काढता येतात की नाही त्याची प्रॅक्टिस करा. पुढे जाऊया आपण पुढच्या भागाकडे. नंबर 5. 3x² + 7 - 12x = 0. 3x² + 7 - 2x = 0. याला नाव देता आलं नाही मला कारण त्याचं मॅपिंग करण्यासाठी रिलेटेड असं नाव नाही सापडलं. तुम्ही मला नंतर सांगा पाहिजे तर. जरा बघा इकडे. सांगा a ची किंमत किती आहे? 3. b ची किंमत आणि c ची? आता काहीतरी गडबड झाली. काहीतरी गडबड झाली. झाली गडबड? व्हेरी गुड. तर नेहमी लक्षात ठेवायचं पहिलं हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिलं पाहिजे. फर्स्ट. हे सर्वात पहिली गोष्ट राहील का लक्षात? नक्की. स्टँडर्ड फॉर्म. आता सांगा a ची किंमत, b ची आणि c ची किंमत. याच्यावर आधारित किती प्रकारची उदाहरणं करता येतात. पहिलं b² - 4ac. b² - 4ac ची किंमत काढा. याला डिस्क्रिमिनंट किंवा मराठीत विवेचक त्याची किंमत काढा म्हणतात. ही किंमत काढल्यानंतर आपल्याला नेचर ऑफ रूट्स मुळांचे स्वरूप लिहिता येते. तिसरी गोष्ट अल्फा आणि बीटा. चौथी गोष्ट सूत्र पद्धतीने सोडवा. किती गोष्टी आहेत? मग त्यांचा क्रम बरोबर घेतला पाहिजे की नाही आपण? कधी चुकवायचा. तो क्रम बरोबर घेतला की चारही प्रकारची गणित आपल्याला येणारच. लक्षात ठेवायचं आहे. राहील लक्षात सर्वांच्या? नक्की. व्हेरी गुड. आपण या ठिकाणी याचे जास्त विचार तसा आपण करणार नाही आहोत.
त्याच्या पुढे आपण लिहिणार आहोत नंबर 6. नंबर 6 पुढे लिहा. नंबर 6 सूत्रपाठ काय असेल मला सांगा बरं. सूत्रपाठ. मुलं सर्व शिक्षक काय सांगतात माहिती आहे का. सूत्रपाठ करा. मी जरा उलट्या खोपडीचा आहे. कोणत्या खोपडीचा आहे. आणि म्हणून मी काय सांगतोय ते लिहून घ्या. सूत्रपाठ करू नका. सूत्रपाठ करू नका. कारण 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 पण लिहायचंय खाली. आयत्या वेळेला दगा देतात. लिहा. आयत्या वेळेला दगा देतात. आयती वेळ म्हणजे कोणती. परीक्षेच्या वेळेला आठवत नाही. पाठांतर दगा देते. आणि म्हणूनच मी माइंड मॅपिंग आपल्याला सांगितलेलं. सूत्रपाठ करू नका कारण ती आयत्या वेळेला. आता प्रश्न पुढे उपस्थित राहिला. काय प्रश्न आहे. मग काय करायचं. सूत्र तर लिहायची असतात आपल्याला. बरोबर आहे. आपल्या मेंदूमध्ये अशी एक क्षमता आहे की तिथे पाठांतर न करताही लक्षात राहतं आपल्या. आपण प्रयोग करूया. बरोबर आहे. ही छोटी विद्यार्थिनी उभी राहा. हां जरा आहे छोटी आहे घाबरू नको 10वीलाच आहे. बरोबर. तुझ्या बाजूवालीकडे जरा लक्ष दे. तिला ओळखते तू. तर मित्रांनो याच्यावर आधारित गणित करायची झाली तर भरपूर वेळ लागतो. म्हणून मी ट्रिक दिल्यानंतर एवढंच सांगतो. तिथे लिहा. एक वाक्य लिहा सर्वांनी. प्रत्येक ट्रिकवर आधारित कमीत कमी 2 उदाहरणे. किती उदाहरणे. ही घरी जाऊन सोडवायची आहेत. लक्षात राहील का. नक्की लिहा. नंबर 8 माझ्या मनातले पद ओळखा. लिहा. माझ्या मनातले पद ओळखा. याच्यावर मी सगळा एपी शिकवतो. अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजेच अंकगणिती श्रेणी. सगळं बघा जरा इकडे. सर्वांनी बारकाईने लक्ष द्या. 3, 7, 11, 16, 19. पहिला प्रश्न. याच्यावर पहिला प्रश्न लिहून घेऊ शकता. ही अंकगणिती श्रेणी आहे का. ही अंकगणिती श्रेणी आहे का. हा पहिला प्रश्न. हिचं उत्तर आलं लगेच हो. बाकीचं अजून कोणाचं उत्तर. सगळ्यांचं हो आलं. आपण पाहूया. काही गणित न करता शोधूया आहे की नाही. चला. दोघांमधला फरक बोला किती आहे इथे. व्हेरी गुड. इथे 4 आहे. 16 वजा 11 किती येणार 5. म्हणजे ही अंकगणिती श्रेणी. आपण घाई केली थोडी. घाई करायची नाही. तर पहिले किती वजाबाक्या करायच्यात आपल्याला. 3 वजाबाक्या करताना तिन्ही बरोबर आल्या तरच ते अंकगणिती श्रेणी आहे. राहील लक्षात. आता बघूया टॅलेंट. एकच संख्या बदलायची. सगळ्या नाही बदलायच्या. एकच संख्या बदलायची आणि अंकगणिती श्रेणी करून दाखवायची. चला बोला. कोणती संख्या बदलायची. 16चे किती करायचे. व्हेरी गुड. याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्यात सर्वांनी. एक आयडिया गणित देतानाच केलेली असते. एका गणितात अनेक उदाहरणं झाली पाहिजेत. आलं का. अशी आयडिया केलेली असते आम्ही. कारण वेळ कमी असतो. 2 तासात सर्व प्रकरणांपर्यंत जायचं असतं. बरोबर आहे. चला बघा सर्वांनी इकडे. कितीचा फरक आहे. कितीचा. इथे पुढे पण 4च येणार आहे. किती येलाय 4. मग काय लिहिणार. ही अंकगणिती श्रेणी. पण 40 पैकी 40 वाल्यांनी एवढं लिहून नाही चालत. त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं लिहायचं असतं. काय लिहिणार. पहिले 3 फरक काढणार आणि त्याच्या खाली काय लिहिणार. सेमी इंग्रजीवाले किती आहेत हात वरती करा जरा.
सेम इंग्रजीचं प्रमाण जरा कमी आहे, हात खाली करा. मी पहिलं मराठीत उत्तर देतो, बरोबर आहे. त्यांनी लिहून घ्यायचं तिथे. मी उत्तर काय लिहायचं त्याचं वाक्य लिहून देतोय फक्त, काळजीपूर्वक लक्षात घ्या, बरोबर आहे. दिलेल्या क्रमिकेतील क्रमागत पदांमधील फरक समान आहे. आता 15 केलं का तिथे, नाही तर 16 ठेवाल, आणि 16 ठेवलं तर उत्तर चुकणार. मग ते समान आहे म्हणून खालच्या वेळेला लिहा 3 टिंब देऊन. म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. आला. सेम इंग्लिश मध्ये फाडतो आता थोडंसं, कारण मध्ये मध्ये इंग्रजी फाडली पाहिजे, बरोबर ना. घ्या, लिहून घ्या. डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स. क्रमागतला कॉन्झिक्युटिव्ह शब्द आहे, कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स is constant. Therefore खाली 3 टिंब द्यायचंय. गिवन सिक्वेन्स इज अन AP. आता मी तुम्हाला काहीतरी हेडिंग दिलंय बघा, काय लिहिलंय, माझ्या मनातले पद ओळखा. बघूया, हिला विचारूया. उभी राहा जरा, स्टँड अप, उभी राहा. हा बरं, तिला उभी राहा. तुझ्या मनात कितवं पद पाहिजे याचं. आता बघ, हे पहिलं पद आहे, हे दुसरं, तिसरं, चौथं, 5वं, असं तुला कितवं पद पाहिजे. 20, 22, 25, 25 पद पाहिजे. कितवे पद पाहिजे. आता हिच्या मनातले पद हीच ओळखणार. सांग 25 पद किती आहे. प्रॉब्लेम झाला की नाही. आपण उत्तर काढून घेऊया तिच्याकडून. काय करूया, उत्तर काढून. तुला कितवे पद पाहिजे, त्याच्यातून 1 वजा करायचं. 24. फरक कितीचा आहे ते, मग त्याला 4 ने मल्टिप्लाय करायचं. 24 चौक 96. 96 मध्ये पहिलं पद 3 मिळवायचं आहे. किती झाले, 97. हिच्या मनातले पद आहे 97. कोणाला कोणी केलं इकडे, तिला दुसरं पद पाहिजे, मी सांगतो. बस खाली, बोला इकडे. हा, उभी राहा, घाबरू नको. एकदम सिंपल आयडिया आहे, एकदम सिंपल आयडिया आहे. मी तुम्हाला पहिलं सांगितलेलं सूत्र पाठ करू नका. ती लक्षात कशी ठेवायची फार महत्वाची गोष्ट आहे. कितवं पद पाहिजे सांग, मोठं सांग, काय घाबरू नको, लय मोठं पाहिजे. कितवा, 30वे पद पाहिजे हिला. T30. आता आयडिया काय सांगितली ती सांगा. 1 कमी करायचा, कर 1 कमी. व्हेरी गुड. कितीचा फरक आहे इथे. जर आपल्याला दिलेल्या गणितात 5चा फरक असेल तर 5 ने गुणायचं, फरक जेवढा आहे त्याने गुणायचं. आलं का. मग किती झाले, 29 चौक, बॉम्बला पाडायचं येत नाही. हा, 100. व्हेरी गुड. 116 मध्ये 3 मिळवा. हे पहिले पद 119, तुझे पद 119 आहे. आता मुलांना प्रश्न पडलाय की नाही, सरांनी काहीतरी जादू केली, काहीतरी आयडिया वापरतायत, वाटतंय का असं. बघूया. जादूगार नेहमी हात चलाखी करतात. काय केली, आता मी पण जरा बुद्धीची चलाखी केली थोडीशी, सांगतो तुम्हाला कशी केली ती. बघा सर्वांनी, पहिलं काय सांगितलं होतं, याच्यातून किती कमी करायचा, म्हणजे n-1. आता कितीने गुणलं होतं आपण, फरकाने गुणलं होतं, म्हणजे गुणिले. नंतर त्याच्यात कितवं पद मिळवलं, पहिलं पद. आणि कशाचं सूत्र तयार झालं की नाही. बरोबर आहे. आता मला सांगा, आयुष्यात कधी पण आपलं उत्तर चुकेल का. कारण मला तोंडी उत्तर काढता येत आहे, तर सूत्र वापरून उत्तर मी बरोबरच काढणार. विद्यार्थी मित्रांनो, हा बोल. इथे 99 येईल वरती. कसं काय 99 येणार सांग.
24 चोक 96 आणि 3 99. व्हेरी गुड. बरोबर आहे. 24 चोक 96 आणि प्लस 3 किती येणार? 99. 97 कसे आले होते रे? मीच लिहिले होते का? बर बर, काही हरकत नाही. तर आता लक्षात घ्यायचं, तुमच्या पण आयडिया लक्षात आली ना सर्वांच्या? कधी चुकणार? हे अंकगणिती श्रेणी प्रकरण याच्यावरच आहे. नंतर एस एन येतं. एस एन म्हणजे पदांची बेरीज. बरोबर. तर त्या पदांच्या बेरजेचं एक उदाहरण पटकन आपण घेऊया. लिहा तिथे. बेरजेचं उदाहरण घेऊया. लिहा. इफ नको, जर T1 बरोबर 10, T10 बरोबर 100, तर SN बरोबर किती? SN बरोबर किती? सूत्र आपल्याला माहिती असेल तर पटकन येणार. सूत्र माहिती नसेल तर ते सूत्र तयार कसं झालं ते पण मी आपल्याला सांगेल. लक्षात ठेवायचं, ते अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. सूत्र तयार कसे झाले हे जेव्हा माहिती होते तेव्हा कधी सूत्र विसरले जात नाही. काय करणार? पहिलं SN चं सूत्र लिहिणार. सांगा. SN बरोबर n/2 कंसात 2a प्लस n-1 इंटू. आता मला SN काढायचं म्हणजे या सगळ्यांच्या किमती माहिती पाहिजेत की नाही? सांगा. n ची किंमत किती? 10. इथे S10 काढा. S10 काढा. लिहा. बदल करा. S10 काढा. सांगा. n ची किंमत किती? 10. a ची किंमत किती? इथे पण 10च आहे. आणि d किती आहे? d किती आहे? दिलेला म्हणजे हे सूत्र वापरता येणार. मग d कसा काढायचा? TN चं सूत्र वापरून. आता या गणिताला जर एकच मार्क असेल तर TN एवढं मोठं करायचं, मग SN आणखीन तेवढं मोठं करायचं. आपल्याला इथे टॅलेंट वापरायचं आहे मित्रांनो. काळजीपूर्वक एक ओळ लिहून ठेवा. कंसात ओळ लिहून ठेवायचे. पहिले पद म्हणजे A. पहिले पद आणि शेवटचे पद दोन्ही दिले असतील तर खालील सूत्र वापरा. SN is equal to n/2 T1 plus TN. Point to be noted. This is the original formula, जो आपण वापरतच नाही कधी. हा ओरिजिनल फॉर्म्युला आहे. लक्षात ठेवायचं. या फॉर्म्युल्याने तुमच्या पुस्तकात ज्याचं चित्र आहे गाऊस म्हणून, जो शास्त्रज्ञ ज्याने हा फॉर्म्युला शोधला तो 4थीत होता, तेव्हा त्याने 1 पासून तर 100 पर्यंतच्या अंकांची बेरीज अशी चुटकी सरशी केलेली. 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 + 7 + 100 पर्यंत सगळ्या अंकांची बेरीज चुटकी सरशी केली. कितवीत होता तो? तुम्ही कितवीत आहात? बघूया तुम्हाला किती वेळ लागतो. व्याख्यान संपून जाईल आपला, वेळ संपून जायची. पण मग त्याने काय केलं होतं हे महत्वाचं आहे की नाही? अरे महत्वाचं आहे की नाही? किती अंक आहेत हे? किती संख्या आहेत या? व्हेरी गुड. त्याने मस्तपैकी पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांची बेरीज केली. किती आली? नक्की. व्हेरी गुड. दुसरी संख्या आणि सेकंड लास्ट संख्या किती आली बेरीज? तिसरी आणि थर्ड लास्ट किती आली बेरीज? नक्की. म्हणजे 101 च्या जोड्या किती झाल्या? 50. आणि त्याने एवढंच केलं. 101 गुणिले 50 बरोबर 5050. संपली बेरीज. बेरीज संपली. काय बोललो लक्षात आलं? आता 4थीतल्या विद्यार्थ्याने काय टॅलेंट वापरलं ते इथे सूत्रात आहे. बघा. पहिली संख्या आणि शेवटची संख्या त्यांची बेरीज.
आणि n 100 तर त्याला भागिले 2 म्हणजे निम्मे करायच्या जोड्या. 100 असतील तर जोड्या 50, 40 असतील तर जोड्या 20, म्हणून n भागिले 2 हे सूत्र तयार झालं. तर हे माहिती पाहिजे आपल्याला. मग लगेच मुलं म्हणणार सो 2a कुठून आले ते पण बघू. उत्तर काढा पहिले या प्रश्नाचं पटकन. या प्रश्नाचं 2 मिनिटात उत्तर काढायचं आहे. 1 मार्काचा प्रश्न 2 मिनिटाच्या आत उत्तर पाहिजे हे सूत्र वापरून. पाठीमागे बघूया कोण पटकन सांगतंय उत्तर. S10 10/2 T1 म्हणजे 10 आणि Tn म्हणजे T10 आणि ते पण दिलेलं आहे बघा तिकडे. T10 किती आहेत 100 म्हणजे 5 गुणिले 110 500. त्याच्यावरूनच गणित हे तयार केलं होतं मी, वेगळं काही केलेलं नव्हतं. मित्रांनो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ते 2a कुठून आले तेही सांगतो. पुसून टाकू हे. बघा इकडे n/2 T1 ला काय म्हणतो आपण a. Tnचं सूत्र सांगा a + n-1 × d. आणि याच सूत्रावरून हे पुढे आलं. आपण ओरिजिनल सूत्र विसरतो आणि हे पुढचं सूत्र लक्षात ठेवतो. राहील लक्षात आता. ओरिजिनल सूत्र केव्हा वापरायचं, पहिलं पद आणि शेवटचे पद दोन्ही दिले असतील तर Sn काढता येतं. शेवटचं पद कसं ठरवायचं बघा सर्वांनी. S10 काढायचं म्हणजे T10 शेवटचं पद. S20 काढायचं तर T20 शेवटचं पद. लक्षात राहील सर्वांच्या. घ्या लिहून पुढे. तराजू. हो मला ही आयडिया सुचली त्या आपल्या दगडूमुळे. यु नो दगडू, नाही माहिती दगडू, तो पराजूवाला दगडू, त्याच्यामुळे आयडिया सुचली मला. बघा कोणाला कशामुळे आयडिया सुचेल ते सांगता येत नाही. तर नंबर 9 तराजू. आपल्याला पहिलं उदाहरण दिल्यानंतर त्याची आयडिया सांगतो. लिहा पुढे. अंकगणिती श्रेणीतील क्रमागत अंकगणिती श्रेणीतील क्रमागत 5 पदांची बेरीज 45 आहे. 45. तर त्यातील मधले पद काढा. मधले पद कितव्या नंबरवर येईल मधले पद बघा. किती पद आहेत 5 म्हणजे मधलं पद कितवं बोला कितवं 3रं. हे मधलं पद आपल्याला काढायचं आहे. छोटेसं गणित केलंय मी, फार मोठे असतात आहे पण मी छोटं केलंय. तर याच्यामध्ये 5 ही संख्या सम की विषम. विषम. किती पद काढायची आहेत 5 ही विषम पदांची संख्या असेल तर बरोबर. तराजूला एक जुना तराजू दांडा असतो बघा, असतो, त्याला नाव द्यायचंय ए. काय नाव द्यायचंय ए. मग मध्ये तराजूचा दांडा, इकडे 1 किलो वजन टाकले, तिकडे 1 किलो धान्य टाकायचं. a - d a + d. मध्ये तराजूचा दांडा, त्याचे नाव ए. चला आता 5 पद लिहायचे. वजन वाढवा, इकडे वजन वाढवा. a - 2d तिकडे a + 2d. आलाय. तराजू सारखा आहे बरोबर. हा मध्ये तराजूचा दांडा, इकडे 2 पद लिहिली तर तिकडे 2 पद येणार, इकडे 3 लिहिली तर तिकडे. आता मला 7 पद कोण सांगेल इथे काय बदल आहे. 7 पदे लिहिताना 7 पदे लिहिताना इकडे वाढवा, काय होणार
ए मायनस 3D आणि तिकडे ए प्लस झालं. पाहिजे तेवढी पदं लिहिता येतात, फक्त तराजूचा दांडा मध्ये लिहायचा. चला पुढे. दिलेल्या अटीनुसार बघा बरं, बेरीज करून बघा, पटकन उत्तर काढा. दिलेल्या अटीनुसार बाय द गिवन कंडिशन इन इंग्लिश, बाय द गिवन कंडिशन. बोला किती आले, करा बेरीज. सर्वांची बेरीज दिलेली आहे 45, 45. आता याचा फायदा काय होतो सर्वांनी लक्षात घ्यायचं. 2D कॅन्सल, DD कॅन्सल. ए किती राहिले, 5A इज इक्वल टू 45. असेल चिकटून तर दे ढकलून येईन खड्डा. 45/5. ए इज इक्वल टू 9. म्हणजे मधले पद किती आले, 9. अर्थात आणखीन एक अट देतात आणि डी ची किंमत काढायला सांगतात. पण ही 5 पद कशी लिहायची लक्षात आली. 5च्या ऐवजी 3 सांगितली असती तर एकच वजन, ए मायनस डी, ए आणि ए प्लस डी राहील लक्षात. आता त्याच्या पुढे पण घ्या लिहून. त्याच्या खाली इंग्रजीत पण सांगतो नंतर, पहिलं मराठीत घ्या. क्रमागत 6 पदे, क्रमागत 6 पदे. बरोबर आहे. आता इंग्रजीत पण लिहून घ्या. त्याला कॉन्जुगेटिव्ह शब्द आहे. कॉन्जुगेटिव्ह सम ऑफ लिहा, सम ऑफ consecutive 6 terms in an AP is 72. Then find the value of A. The value of A. A ची किंमत काढायची. थोडक्यात केलंय मी. बोला आता लिहा तिथे खाली. आपल्याला 6 पद लिहायचे आहेत. इथे काय शब्द वापरलाय बोला मी, दांडागुल. इलेक्ट्रॉनिक तराजू आलेत आता. कोणते, त्याच्यात दांडा नसतो. आपण दांडा असलेली पद पटापट लिहू. पहिले तुम्ही नका लिहू, मी तुम्हाला लिहून दाखवतो पहिले फक्त. पण याच्यातून ती आयडिया आपल्याला लक्षात घ्यायची आहे. काळजीपूर्वक लक्षात घ्या. हे दांडागुल म्हणजे ए पद येणार, म्हणजे मधली पद उडवायची. मग हे पद आलं तर हे नाही येणार, हे पद आलं तर हे नाही येणार. आता पद तयार झाले किती बोला बरं. ए मायनस 3D, ए मायनस डी, ए प्लस डी, ए प्लस 3D. किती पद झाली, परत मोठ्याने. मला किती लिहायची, 6. मग इकडे एक वाढवायचे, तिकडे एक वाढवायचंय. पण फरक कितीचा आहे, किती डीचा फरक आहे, 2D चा फरक आहे. किती डीचा, कारण मधलं पद कट केलं आपण. मग बोला इकडे ए मायनस 5D आणि तिकडे ए प्लस. लक्षात आलं. आता कारगिलचं एक उदाहरण दिलंय बघा आपल्याकडे. मंडे टू सॅटरडे, सोमवार ते शनिवार तापमान दिलंय. आठवतंय, ते असंच करायचंय गणित. हे अशाच पद्धतीनं करायचंय. राहील लक्षात सर्वांच्या. 6 पद कशी लिहायची, ए ची किंमत काढून दाखवा ना पटकन. आली 12 आली. व्हेरी गुड, अगदी बरोबर आहे. पहिली अट एवढी सिंपलपणे आपल्याला उत्तर काढता येते की कधी चुकणार. तर मित्रांनो हे पूर्ण प्रकरण त्याच्यात एवढंच आहे, जास्त काही आहे का, काही नाही आहे. पुढे घ्या. नंबर 10 महंगाई ने मार डाला. मला हे गाण्यावरून सुचलं, मार डाला. त्याच्यावरून हे सुचलं, महागाईने मार डाला. लिहा, महंगाई लिहा किंवा महागाईने मार डाला. मला कोण सांगेल की महागाई वाढली की नाही वाढली, का वाढली.
संख्या वाढली माणसांची म्हणून महागाई वाढली. अरे बापरे, माणसांची संख्या वाढली म्हणून महागाई वाढली. अजून कमी करायला पाहिजे माणसांची संख्या, बरोबर. हां, तर तुम्ही लक्षात ठेवा ही गोष्ट कशी कमी करायचं पॉप्युलेशन ते तुम्हाला माहिती आहे. पुढे जाऊया आपण, बोला. बर, त्याचं एक कारण सांगतो तुम्हाला. पूर्वी 100 रुपयाची वस्तू खरेदी करताना तिच्यावर टॅक्स दुकानदाराकडे आपल्याला एकदा भरायला लागायचा. साधारण तो 10 रुपये 15 रुपये टॅक्स घ्यायचा. 10 रुपयाची 100 रुपयाची वस्तू 110 रुपयाला मिळून जायची. काय करायची? मिळून जायची. आता काय झालं, सगळे टॅक्स एकत्र करण्याच्या नावाखाली ही महागाई वाढलेली आहे. त्याचं नाव आहे GST. आता बऱ्याचशा वेळेला पब्लिकला पण हे लक्ष देत नाही. सर काही पण काय सांगतायत, महागाई कशी वाढली GSTने, उलट GSTने चांगलं झालं, सरकारच्या तिजोरीत सगळा पैसा जातोय. हे मान्य आहे की पैसा सरकारच्या तिजोरीत बरोबर जातोय, कुठे मध्ये काय गफला होत. परंतु त्याचा रेट, GSTचा रेट हाच महत्वाचा मुद्दा आहे. GSTचा रेट जर कमी ठेवला असता तर महागाई वाढली नसती. त्याचा रेट आहे 28%, 18% आणि 5%ला फक्त छोट्या छोट्या वस्तू ठेवल्यात. 5%ला खूप कमी वस्तू आहेत. पण 18 आणि 28% जेव्हा मग GST भरतो त्यावेळेला महागाई कशी वाढते त्याचं एक उदाहरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो. बरं, GSTचे भाग किती सांगा? 2. पहिला ओके, CGST आणि HGST. मिल बाटके खाएंगे, हे केंद्रावाले अर्धे खाणार आणि राज्यावाले अर्धे खाणार, बरोबर आहे ना. मिल बाटके खाएंगे. आता लगेच परत त्याच्यावरचं पहिलं उदाहरण, GST जर 18% असेल, किती टक्के? हे पटपट वेगळ्या ठिकाणी लिहायचं, तिथल्या तिथे नोंदवायचं नाही, पुढे लिहायचं परत. 18% असेल तर CGST किती टक्के येणार? अर्धा अर्धा. मिल बाटके खाएंगे 9% आणि 9%, बरोबर येते लक्षात? शुअर? व्हेरी गुड. आपण आता पुढे जाऊया एका उदाहरणाकडे. मला 4 विद्यार्थ्यांची या ठिकाणी आवश्यकता लागणार. पुढे यायचे 4 विद्यार्थी, 4 स्टुडंट्स. 4 विद्यार्थी, मुली आल्या तरी काय प्रॉब्लेम नाही, मुलं आली तरी प्रॉब्लेम नाही. 4 विद्यार्थी पाहिजे. नाहीच आले तर मी पुढच्यांनाच उभं करणार. या इकडे या, 4 जण इकडे या. ऑल 4 ऑफ यू कम हिअर. इकडे या, इकडे या. आपल्याला ॲक्टिव्हिटी करायची, म्हणजे प्रत्यक्ष गणित करायचं आहे, सोडवायचं आहे, बरोबर. इथे उभा राहा. हा आहे मॅन्युफॅक्चरर, म्हणजे याचा कारखाना आहे. काय आहे? इथे उभा राहा. हा होलसेलर आहे. कारखान्यातला माल विकायला कोण नेतो? होलसेलर. त्याच्या पुढे उभा राहा ना बाळा. हा रिटेलर आहे, आपल्या जवळचा दुकानदार, बरोबर. तर तो या होलसेलर कडून तो माल आपल्यापर्यंत आणतो आणि तो सर्वात बिचारा कोण आहे सांगा? ग्राहक. तो ती वस्तू या रिटेलर कडून खरेदी करतो, बरोबर. असंच गणित असतं ना. बर, तुम्ही लगेच जायचं नाही, हा तुमचं काम संपलेलं नाही. आलं का लक्षात? बघा इकडे आपण इथे लिहिणार आहोत काय? उत्पादक. पहिला कारखानदार म्हणजे उत्पादक, त्याच्यानंतर होलसेलर म्हणजे त्याला मराठीत काय म्हणतात? घाऊक व्यापारी. त्याच्या पुढे किरकोळ व्यापारी. तुम्हाला दिसतंय का रे बाळांनो फळ्यावर लिहिलेलं? नाही, या चौघांना दिसतंय ना? हां, दिसलं पाहिजे. तुम्हाला तुमचा GST भरायचा आहे आणि तो कोणाला भरायचा आहे? सरकारला भरायचा आहे. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित ते गणिताकडे लक्ष द्यायचं आहे. आणि हा शेवटचा बिचारा ग्राहक, बरोबर. आता बघा, याची ही अशी इम्पोर्टेड घड्याळ तयार करण्याची फॅक्टरी आहे, बरोबर. त्याने त्या
घड्याळाची किंमत ठरवली 1,000, आलेला खर्च आणि त्याचं काय पोटोबा वगैरे असेल तेवढं 1,000 रुपये त्याने किंमत ठरवली. किती ठरवली? परत बोला, किती ठरवली? हा होलसेलर त्याच्याकडून 10 घड्याळं घेऊन गेला. आपण एकच म्हणूया, गणित करताना एक करूया. होलसेलर भरपूर घेऊन जातो. तो एक घड्याळ त्याच्याकडून घेऊन गेला. केवढ्याला घेणार तो याच्याकडून? 1,000 रुपयाला. मग याला किती पैसे देणार तो? हा बोला, 1,000च. एकच घड्याळ घेतलं असं समजतो. किती देणार त्यांना? बोला, 1,000 नाही. तर हे आहे, काळजीपूर्वक बघायचं, याला म्हणतात टॅक्सेबल इन्कम, म्हणजे करपात्र. करपात्र किंमत. करपात्र किंमत. आता जीएसटी काढायचा आहे. किती टक्के? 18%. 18%ने हा जीएसटी घेणार या होलसेलरकडून. होलसेलरकडून. खरं त्याला विकायचंय का, त्याला स्वतःला वापरायचंय का, तरी तो जीएसटी घेणार. हा किती घेणार जीएसटी सांगा? तू सांग बाबा, तुला सरकारला भरायचंय. पेएबल जीएसटी. पेएबल जीएसटी. तर या उत्पादकाने सरकारला किती रुपये टॅक्स भरला? 180. याचं काम झालेलं आहे. जाऊन बस तिथे बाबा, याचं काम झालेलं आहे. हा तुम्ही नंतर बसायचंय, घाबरू नको. नाही म्हणजे काय, प्रत्यक्षात ते शिकलं पाहिजे असं, तर तुम्हाला ते लवकर समजणार आहे मित्रांनो. बरोबर. आता मला सांगा, घाऊक व्यापारी, आपल्याला घड्याळाची किंमत 1,000च होती, पण किती दिले तू? 1,000 आणि किती झाले? 180. म्हणजे तू 1,000 पण दिले आणि किती दिले त्याला? 180. तू जीएसटी स्वतःच्या खिशातून भरला का कोणाकडून घेतला? याच्याकडून घेतला. स्वतःच्या खिशातला भरला, याच्याकडून घेतला. आता याने स्वतःच्या खिशातला दिलाय का? पाहू आपण, पाहूया. आता तू 1,000ची वस्तू केवढ्याला विकणार? 1,000च रुपयाला विकणार का? काहीतरी कमवणार ना. मग आपण ठरवूया. त्याने 1,100 रुपयाला ती वस्तू विकायचं ठरवलं. केवढ्याला? आणि याला किती दिलेत? 1,180 यालाच दिलेत पहिले. आणि विकणार केवढ्याला वस्तू? 1,100. तरी त्याला फायदा होणार आहे. लक्षात ठेवा, ही आयडिया सगळी मोदी शहांची आहे. लक्षात ठेवायचं ते. त्यांनी सगळ्यांना पटवून सांगितलं या व्यापाऱ्यांना, तुम्हाला स्वतःला काय भरायचं नाही, त्यामुळे तुम्ही बोंब मारू नका. कारण पहिला संप केला होता व्यापाऱ्यांनी, ग्राहकांनी नाही. तर बरोबर आहे. आता तू किती जीएसटी घेणार या किरकोळ व्यापाऱ्याकडून? बघा किती, 1,100 रुपयावर 18%ने किती जीएसटी घेणार? तुम्ही काढू शकता. बोला, 198. 198. बरोबर. त्याच्याकडून किती जीएसटी घेतला तो? 198. किती? 198. पण मित्रांनो, हा सरकारला किती जीएसटी भरणार? फक्त 18 रुपये. हा सरकारला किती भरणार? मग उरलेली रक्कम काय? त्याला म्हणतात ITC, इनपुट टॅक्स क्रेडिट. मग याला इनपुट टॅक्स क्रेडिट किती मिळाले? 180. कारण ऑलरेडी याने 180 रुपये याला दिले होते, ते सरकारला पोचलेले आहेत. मग याने किती भरायचा पेएबल जीएसटी? फक्त 18 रुपये. त्याला म्हणतात पेएबल जीएसटी. इनपुट टॅक्स क्रेडिट आणि भागिले आउटपुट टॅक्स. येते का लक्षात? हा त्याने कलेक्ट केलेला झाला आउटपुट. 198 मायनस 180 किती भरला सरकारला? 18 रुपये. उरलेला 180 तुझा तू घेतला काढून बाबा. म्हणजे याने याला जो जीएसटी दिला होता याने याचा काढून घेतला. अरे आले लक्षात? तुझं काम झालं. आता तू त्याला किती जीएसटी दिलाय तेवढं सांग. 198 रुपये जीएसटी त्याला दिला. बरोबर. व्हेरी गुड. आता तू 1,100 रुपयाची वस्तू किरकोळ व्यापाऱ्याकडे गिरायक एखादीच वस्तू घ्यायला येणार, म्हणून तो जरा जास्त मध्ये गॅप ठेवतो. गॅप म्हणजे काय? मार्जिन जास्त ठेवतो. तर त्याने ठरवलं 1,500 रुपयाला ती वस्तू विकायची, किंवा 1,300 म्हणूया आपण. 200 रुपये. याने 100 कमवले, तू 200 रुपये कमवायचं. बरोबर. बोला आता किती जीएसटी भरणार? काढा जीएसटी पटकन 1,300 रुपयावरचा. 200च्या पेक्षा जास्त येणार आहे. किती आला?
234. मग याला म्हणायचं काय? कोणता टॅक्स? आउटपुट टॅक्स. बोला काय? आउटपुट टॅक्स. आता हा सरकारला किती देणार? पटकन. ITC किती? त्याने पहिल्याला दिलं होतं ते ITC किती दिला होता त्याला तू? 198 काढून घेणार. उरलेला पेएबल GST किती भरणार सरकारला? 36 रुपये फक्त. म्हणजे याने दिलेला GST पण याने काढून घेतला. बरोबर? तू बस जाऊन बाबा. बिचारा ग्राहक. या सगळ्यांचा GST याचा किती? 180. याचा किती? 18 रुपये. याचा किती? 36 रुपये. या सगळ्यांचा 234 GST कोणी भरलाय? या ग्राहकाने भरला. आता या ग्राहकाची परचेस प्राइस ज्याला खरेदी किंमत म्हणतो आपण, परचेस प्राइस केवढ्याला पडलं रे बाळा ते 1000 रुपयाचं घड्याळ तुला? हे बघ एवढा. आणि याचा टॅक्स दिलाय तू GST केवढ्याला? 1534 रुपयाला. घड्याळ तयार केवढ्याला झालं? 1000 रुपयाला. या सगळ्यांची पोट कोणी भरली? या बिचाऱ्या ग्राहकाने भरली. सरकारचं पोट कोणी भरलं? बिचाऱ्या ग्राहकाने भरलं. बसा तिथे आपण घाल. तर मित्रांनो, फक्त 4 विद्यार्थी उभे केल्यामुळे समजायला सोपं गेलं की नाही? जर ते 4 विद्यार्थी मी उभे केले नसते तर काय झालं असतं? GST बॉम्बाच मारतोय वर्षभर आमच्या डोक्यावर. आम्हाला काही GST लवकर समजत नाही. तर एवढ्या सोप्या पद्धतीने एका उदाहरणामध्ये GST आपल्याला पूर्णपणे शिकता येतो. या प्रत्येक व्यवहाराला नाव आहे मित्रांनो. या प्रत्येक व्यवहाराला. उत्पादकाला इंग्रजीत काय म्हणतात ते माहिती आहे ना? काय? मॅन्युफॅक्चरर. बोला काय? मॅन्युफॅक्चरर. हा होलसेलर. हा येस, याला काय म्हणायचं? किरकोळ व्यापाऱ्याला काय म्हणतात? रिटेलर. आणि हा आहे ग्राहक म्हणजे कंझ्युमर. आता लक्षात घ्या, या दोघांमधल्या व्यवहाराला नाव काय? व्हॉट इज द नेम फॉर दिस? काय नाव आहे? झालं, आम्हाला नाव सांगितल्यावर आठवेल. B2B म्हणजे बिझनेस टू बिझनेस. हा पण बिझनेसमन, हा पण बिझनेसमन. सांगा पुढच्या व्यवहाराला नाव काय आहे? बोला. B2B, कारण दोघे पण व्यापारीच आहेत. त्याच्या पुढच्या व्यवहाराला नाव काय आहे? B2C. पॉइंट टू बी नोटेड. हे आपल्याला माहिती पाहिजे मित्रांनो. GST सोपा आहे पण त्याचा व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे. अरे पाहिजे की नाही? व्हेरी गुड. पुढचा मुद्दा नंबर किती? 10, 11, 12. कितवा नंबर? लिया. नंबर 10. नंबर 11 लिया. नंबर 11. आधा आधा क्या है? आधा आधा क्या है? हे गाणं पण मला एका फेमस गाण्यावरून सुचलं. ही आयडिया तुम्हाला लक्षात आलं असेल बघा. ह्या सुचलेल्या आयडिया आहेत ना, ह्या कुठे ना कुठेतरी मी पाहिल्या आणि मग मला ती आयडिया सुचली. एक जुना चित्रपट आहे सौदागर. त्याच्यामध्ये 2 म्हातारे, दिलीप कुमार आणि राजकुमार, हे जेव्हा असे बगीचात फिरायला जातात तेव्हा त्यांच्या कानावर एक शब्द पडतो, इलू. आणि मग ते एकमेकांना विचारतात, हे इलू इलू क्या है? ते तुम्हाला सांगायला नको, आपण पुढे जाऊया. त्याच्यावरून सुचलं. कशावरून काय सुचेल सांगता येत? व्हेरी गुड. तर या वरून आधा आधा काय? उदाहरण लिहून घ्या. उदाहरण लिहून घ्या.
पहिलं इंग्रजीत सांगतो, नाही तर ते सेमी इंग्लिशवाले म्हणायचे आमच्या सेमी इंग्रजीत तुम्ही फाड बोलतच नाहीत. बरोबर आहे, लिहा. इफ 3 coins are tossed, if 3 coins are tossed, if 3 coins are tossed, then find the probability, of getting at the most one head. At the most one head. आता मराठीत घ्या, मी लिहितो मराठीत, घाबरू नका. 3 नाणी उडविली असता जास्तीत जास्त एक छापा पडण्याची संभाव्यता काढा. सर्वात पहिलं तुम्ही संभाव्यतेमध्ये एक वाक्य लक्षात ठेवलं पाहिजे. संभाव्यता म्हणजेच प्रोबॅबिलिटी ही कधी 1 पेक्षा जास्त नसते आणि 0 पेक्षा कमी नसते. आय रिपीट, याच्यातच मिळणार तुम्हाला संभाव्यता म्हणजे प्रोबॅबिलिटी. इट इज लाईज बिटवीन 0 to 1. कधी विसरायचे नाही. चला, आपल्याला किती नाणी उडवली आपण? परत बोला, किती? घटक किती येणार? n of s. किती घटक येणार? 8. हे 8 उत्तर कसं येते कोणाला माहिती आहे? 8 का? why 8? फॉर्म्युला लिहून घ्या लिहून. n of s is equal to काळजीपूर्वक पृष्ठांची संख्या डोक्यावर लिहा म्हणजे घातांकात. नाण्यांची संख्या, कारण कोणी तुम्हाला विचारलं 4 नाणी उडवली तर उत्तर सांगता आलं पाहिजे. सांगा आता, नाण्याला पृष्ठ किती? 2. नाणी किती आहेत? 3. मग 2चा घन किती? 8. आता तुम्हाला 4चं पण उत्तर येईल बघा. 4 नाणी उडवली तर उत्तर सांगा पटकन. 16. कारण 12 नाही, 2च्या डोक्यावर 4 म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. 2 दुणे 4, 4 दुणे 8, 8 दुणे तर 16 येणार. सांगता येणार की नाही? पण मला केव्हा माहिती झालं ते? सूत्र माहिती असेल तर येईल लक्षात सर्वांच्या. आता आपण जाऊया. ए आधा क्या है? विचारा परत. आधा हेड है, आधा टेल है. मला किती घटक लिहायचे आहेत बोला? 8. परत बोला, किती? मग अर्धे मी हेड लिहिणार. सर्वांनी अर्धे हेड लिहायचे आहेत पटकन. राईट इट. अर्धे हेड आणि अर्धे टेल म्हणजे 4 वेळा हेड 4 वेळा टेल. आलंय सर्वांच्या लक्षात? 8चे अर्धे किती? 4. परत बोला आता, 4चे अर्धे किती? 2. यांच्या पुढे 2दा हेड 2दा टेल. 2दा हेड 2दा टेल. लिहा त्याच्या पुढे. आता आपण 2 पर्यंत आलो. 2चे अर्धे किती? 1. त्याच्या पुढे 1दा हेड 1दा टेल. 1दा हेड 1दा टेल. झालं लिहून, संपलं. कारण आता 1चा अर्धा नाही करतायत. अर्धा हेड अर्धा टेल असं काय करता येतं का? हे संपलं बघा. 8चे 8 घटक लिहून झाले. फक्त काय म्हणायचं? आधा हेड है, आधा. व्हेरी गुड. n of s किती आले? 8. आता ए घटना काय? ए घटना जास्तीत जास्त एक छापा पडण्याची आहे. लिहा पुढे. ए ही घटना जास्तीत जास्त, इंग्रजीवाल्यांनी इंग्रजीत लिहा. इव्हेंट ए इज
ही घटना जास्तीत जास्त एक छापा पडण्याची आहे. एक छापा, जास्तीत जास्त एक छापा, याचा अर्थ काय? एक पेक्षा जास्त, मग एक पेक्षा कमी चालेल. एक पेक्षा कमी म्हणजे किती? 0 छापा पण याच्यात येतो, लक्षात ठेवायचं. चला बघूया आपण. बघा याच्यामध्ये एक छापा आहे का? एकापेक्षा जास्त आहे. इथे पण एकापेक्षा जास्त आहे, एकापेक्षा जास्त आहे. इथे एक आहे, चला त्याला उचला. HTT. इथे 2 आहेत, नको आहे. इथे एक आहे, चालेल. एक आहे, चालेल. एक पण नाही, तो पण चालेल, कारण 0 हेड. जास्तीत जास्त एक हेड म्हणजे एक किंवा एक पेक्षा कमी असले. आणि कमीत कमी एकचा अर्थ काय? 1, 2, 3, कारण 3 पेक्षा जास्त नाही जायचं. तर कमीत कमी आणि जास्तीत जास्त याचं जर बरोबर तुमच्या टाळक्यात गणित बसलं तर कधी चुका होणार नाही. चला पुढे. n ऑफ a किती आले? n ऑफ a 4. So what is the probability formula? P of A is equal to n of A upon n of S, 4 upon 8, 1 upon 2. संक्षेप द्यायचा आहे, संक्षेप द्यायचा आहे. लक्षात ठेवा, प्रोबॅबिलिटी मध्ये छेद मोठा असतो, अंश छोटा असतो. परत एकदा, छेद मोठा आणि अंश छोटा. आता टॅलेंटेड उदाहरण म्हणून ज्याला हायर ऑर्डर थिंकिंगचं आपण गणित करूया. काय काय? हायर ऑर्डर थिंकिंग. त्याच्याच खाली लिहा, त्याच्याच खाली लिहा. जास्तीत जास्त 3 छापा पडण्याची संभाव्यता काढा. जास्तीत जास्त 3 छापा पडण्याची संभाव्यता काढा. आता सांगा बरं, ही घटना मी इथे पुसतो. जास्तीत जास्त 3 छापा. आता बोला, बी मध्ये घटना कशी लिहिणार? जास्तीत जास्त 3 म्हणले हा चालणार आहे. 3 पेक्षा कमी 2 चालणार आहे. त्याच्या पुढचा 2 चालणार आहे. त्याच्या पुढे 1, तोही चालेल. पुढे THH हा पण, म्हणजे सगळेच चालणार आहे. याचं कारण काय? जास्तीत जास्त 3चा अर्थ काय? 3, 2, 1, 0. आता सांगा n ऑफ बी किती आलं आणि प्रोबॅबिलिटी किती येणार ते सांगा. मोठ्यात मोठी प्रोबॅबिलिटी किती असते? 1, जिथे अंश आणि छेद समान असतात. जास्तीत जास्त प्रोबॅबिलिटी 1 असते. आलं लक्षात? याला सर्टन इव्हेंट म्हणतात. सर्टन इव्हेंट म्हणजे सगळेच्या सगळे घटक येतात त्याच्यात. इम्पॉसिबल इव्हेंट, त्याच्यामध्ये एक पण घटक येत नाही. आपण असं म्हटलं की, काळजीपूर्वक बघा, कमीत कमी 4 हेड पडण्याची शक्यता सांगा. 0. कमीत कमी 4 म्हणजे 4पेक्षा पुढेच जायचंय, मागे जायचं. नाणी किती उडवली? 3. 4 हेड पडणार आहेत का? मग त्याला म्हणायचं इम्पॉसिबल इव्हेंट, अशक्य घटना. काय? अशक्य घटना. चला पुढे जाऊया आपण आपल्या पुढच्या भागाकडे. लिहून घ्या. नंबर 12. नंबर 12, उंटाची चाल. उंट कसा चालतो सांगा? डुलत डुलत चालतं. बर. चेस खेळताना उंट कसा चालतो? तिरपा. वाकडा नाही बाबा, तिरपा. तो तिरपा जरी गेला तरी असा सरळच तिरपा जातो. उंटाची चाल तिरपी. उदाहरण लिहून घ्या. 2 फासे फेकले. किती फासे फेकले? मी पूर्ण उदाहरण देणार नाही, फक्त आपल्याला S लिहायचा आहे. चला इथे सूत्र तेच, फक्त इथे नाण्यांच्या जागी काय टाकायची? फास्यांची संख्या.
आता शामृगातला लिहा नाही तर सला या जोडा, काय फरक नाही पडत आहे. फास्यांची संख्या बोला किती, पृष्ठ किती फाशाला, 6. किती फेकले, 6चा वर्ग 36, म्हणजे 36 घटक येतात इथे. काळजीपूर्वक का 36 घटक येतात त्याचं कारण ते आहे. समजा असं विचारलं 3 फासे फेकले, किती येणार एस मध्ये घटक शोधा. 6चा गण 6⁻3, 6⁻3 216. 2 and 6 एवढं मोठं गणित विचारत नाहीत. आपण आता 36 घटक पटकन लिहून टाकू इथे. असे कंस करा. 36 एका ओळीत 6, एका ओळीत 6च पाहिजेत. 6 in 1 line. उभ्या आडव्या ओळीत 6 पाहिजेत. हे लिहिताना असेच लिहा, म्हणजे ती आयडिया लवकर लक्षात येते आपल्या. उंटाची चाल तिरपी, त्याच्यामध्ये सगळी भाषांची गणित करता येतात आपल्याला. ऑल प्रॉब्लेम्स. काळजीपूर्वक एक गोष्ट लक्षात ठेवा. 36 गेले कंस सगळ्यांनी, व्हेरी गुड. आता पहिला एक एक लिहायचं आणि मजेशीरपणे म्हणायचं वन्न 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 वन्न. बरोबर, व्हेरी गुड. चला माझ्या मागे बोला, ही साऊथ इंडियन लँग्वेज आहे. रन्न 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 रन्न, वन्न रन्न मुन्न 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 मुन्न. पुढे नाल 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 नाल. पंज 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 पंज. आर 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 आर. This is a South Indian language which is taught to me by, yes, कोणी शिकवली मला? मिथुनदा. यु नो मिथुनदा, मिथुन चक्रवर्ती. हा आमच्या घरी आला होता मला शिकवायला. तेव्हा त्याने मला शिकवलं. जेव्हा माझा मोठा भाऊ विजय दीनानाथ चव्हाण हा त्याच्याबरोबर काम करत होते, हा मिथुनदा. आणि त्यामध्ये माझ्या मोठ्या भावाला कोणीतरी सुरा खुपसतो आणि सुरा खुपसल्यानंतर तो त्या मिथुनदाच्या नारळ पाण्याच्या गाडीवर जाऊन पडतो. नारळ पाणीवाला, बरोबर. आणि त्यावेळेला तो पावलं मोजत असतो. बघा जरा, जेव्हा अमिताभ बच्चनला सुरा खोपसून तो त्या गाडीवर पडतो, त्याच्या पूर्वी तुम्ही जर बारकाईने पाहिलं तर अशी पावलं मोजत असतो मिथुन चक्रवर्ती. वन्न रन्न मुन्न नाल पंज आर. तेव्हा मला मिथुनदाने शिकवलं आणि तेव्हा तो आमच्या घरी आला होता. फरक एवढाच होता, तो भिंतीवर होता, मी सोफ्यावर बसलेला होतो. आमच्याच घरात चित्रपट चालला होता, बरोबर आहे की नाही? आपल्याच घरात चालतो चित्रपट. बर, पुढे जाऊया आपण. मित्रांनो, कशातून काय शिकायचं हे जर आपल्याला माहिती असेल ना, तर प्रत्येक गोष्टीतून आपल्या फायद्याची गोष्ट आपण शिकणार. चला परत एकदा. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. बरं, मिथुनदाची भाषा बोला बरं. वन्न रन्न मुन्न नाल पंज आर हंज. वा रे वा, व्हेरी गुड, लय भारी. बा विनोदाचा भाग मागे ठेवूया आपण. मी मगाशीच सांगितलं होतं, तुमचा आवाज वाढला की मी आवाज बंद करणार आणि 3 बोटं वरती करायच्यात. पिन ड्रॉप सायलेन्स पाहिजे. ओके, सत्य आहे बघा. आता सर्वांनी इकडे लक्ष द्यायचं आहे. मी फक्त तुम्हाला समजून सांगतोय की आपल्याला बेरीज 10 आली पाहिजे असं गणित आलं. किती आली पाहिजे बेरीज? शोधायची बेरीज. बघा इथे किती बेरीज आहे? 2. इथे
10 आली. उंटाची चाल सुरू. तिरपी तिरपी तिरपी. बघा बेरीज 10च येणार. हे बघा 4 6 5 5 6 4. बरं बेरीज 7 आली पाहिजे. चला बोला. 2 3 4 5 6 7. इथून सुरू करा लगेच. 1 6 2 5 3 4 4 3 5 2 6 1. सगळ्यांची बेरीज किती येणार? उंटाची चाल तिरपी. समजा असं विचारलं समान आले पाहिजेत अंक त्या दोन्ही भाषांवर, तर पहिल्यांदाच बघायचं आहेत समान. इथूनच सुरू करायची. उंटाची चाल तिरपी. हे बघा सगळे समान आहेत. तर या उंटाच्या चालीने हे सगळी भाषांची गणितं करता येतात. लक्षात आलंय? करणार नक्की. शेवटच्या 7 मिनिटांमध्ये तुम्हाला कधी चुका होऊ नयेत म्हणून 2 ते 3 गोष्टी शेवटच्या प्रकरणातील आलेखांच्या बाबत सांगतो. सर्वांनी जरा लक्ष द्या इकडे. पहिले वर्ग आहेत 11 ते 20, 21 ते 30, 31 ते 40, 41 ते 50, 51 ते 60. इथे वर्ग म्हणूया आपण, ज्याला इंग्रजीमध्ये क्लास म्हटलं जातं. इथे आपण म्हणूया वारंवारता, त्याला इंग्रजीमध्ये काय म्हटलं जातं? फ्रिक्वेन्सी. काळजीपूर्वक लक्षात घ्या. फ्रिक्वेन्सी इथे 7 आहे, 12, 15, 8 आणि 5 अशी फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. मला याच्यावर आधारित आलेखाची गणितं किती विचारली जाऊ शकतात? 2. एक तर बोला आयतालेख, इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात हिस्टोग्राम. दुसरं वारंवारता बहुभुज, इंग्रजी म्हणणार फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. आणि तिसरी गोष्ट दोन्ही एकत्रच. असे 3 प्रकारचे आलेख आपल्याला विचारले जातात. बरोबर. मला पहिला इथे काढायचा आहे आयतालेख. आयतालेख काढताना महत्वाची गोष्ट काय आवश्यक आहे ते समजून घ्या. तो क्रिंक मार्क केव्हा येतो हे ज्याला समजलं त्याची कधी मिस्टेक होणार नाही. नेवर गोइंग टू रॉंग. अगदी उरलेल्या 7च मिनिटात या आलेखाच्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे. काळजीपूर्वक लक्षात घ्या. एक्स अक्षावर आपण काय घेतो? व्हॉट वी राईट ऑन एक्स ॲक्सिस? वर्ग लिहितो की वर्ग मर्यादा लिहितो? परत एकदा बघा, पुस्तकात तुम्ही वर्ग लिहिलेलं पाहिलेलं आहे, बरोबर. परंतु आपण वर्ग लिहित नाही. आपण त्याची फक्त 1 वर्ग मर्यादा लिहितो एका ओळीला. हे काळजीपूर्वक लक्षात घ्या. तुम्ही जर असं इथे लिहिलं 11 ते 20 तर चालत नाही. हा वर्ग झाला. हा काय झाला? वर्ग. बरोबर. आता दुसरी गोष्ट, मला आयतालेख काढायचा आहे. काय काढायचं आहे? जे स्तंभ आहेत ते एकमेकांना चिकटून आहेत की गॅप गॅप आहे मध्ये? चिकटून आहे. म्हणजे इथे सलग वर्ग पाहिजेत. कसे वर्ग पाहिजेत? मग सलग वर्ग करूया. बोला. 10.5, 20.5, 20.5, 30.5, 30.5. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवायची. दिस यू हॅव टू रिमेंबर. सर्वात पहिलं वर्ग सलग नसतील तर सलग का करायचंय? राहील लक्षात? व्हेरी गुड. चला पहिली वर्ग मर्यादा इथे लिहायची मला 10.5. त्याच्या पुढची 20.5, 30.5, 40.5, 50.5, 60.5. सर्वांनी लक्ष द्या. एका ओळीला एकच वर्ग मर्यादा लिहायची, वर्ग लिहायचा नाही. तुम्ही इथे वर्ग म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. तो वर्ग कसा होतो
तर इथपासून इथपर्यंत वर्ग आहे, म्हणून त्याचा स्तंभ काढतो आपण. पण ते मुलांच्या लक्षात येत नाही, ते एका ओळीला असा पूर्ण वर्ग लिहितात तिथे, तर तो चालणार नाही. आलं का रे बाळा तुझ्या लक्षात? काय चालणार नाही? हां, म्हणून मी सांगतो, लक्ष ठेवा. तुमचं जर अवधान असेल तर तुम्हाला समजेल, अवधान नसेल तर समजणार नाही. बर, आता क्रिंक मार्क बद्दल आपण पाहू. हा, क्रिंक मार्क बघा इकडे, ह्या दोघांमध्ये फरक किती आहे? 10. यांच्यातला फरक 10, यांच्यातला फरक 10, यांच्यातला फरक. आणि म्हणून इकडे स्केल लिहितो आपण. काय लिहिणार सांगा? 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 ऑन एक्स ॲक्सिस. कोणत्या ॲक्सिस वर? एक्स ॲक्सिस, एक्स अक्षावर. आता मला सांगा, पहिल्या ओळीत फरक किती आहे? 10.5. हा 10 आहे का? तो 10 नसेल, कमी असेल किंवा जास्त असेल तर तिथे क्रिंक मार्क दाखवायचा आहे. पॉइंट टू बी नोटेड. जर इथे 0, 10, 20, 30, 40, 50, 60 असते तर तो क्रिंक मार्क दाखवावा लागला नसता, कारण ते फरक सगळीकडे समान आहे. हे क्रिंक मार्कचा अर्थ लक्षात घ्या. कशाचा अर्थ? क्रिंक मार्क. आला? पहिली बिल्डिंग किती माळ्याची आहे? 7. मी इकडे 2, 4, 6, 8, 10, 12, 14 असं घेतो. याला अर्थातच आपण म्हणतो वारंवारता, म्हणजे फ्रिक्वेन्सी. चला, पहिली बिल्डिंग 7 माळ्यांची, पुढची बिल्डिंग 12 माळ्यांची, त्याच्या पुढची चिकटून बिल्डिंग 15 माळ्यांची. इथे अर्थातच एक ओळ लिहिली पाहिजे, ही 15 माळ्यांची बिल्डिंग आहे. त्याच्या पुढची बिल्डिंग 8 माळ्यांची, त्याच्या पुढची बिल्डिंग 5 माळ्यांची. तर हा झाला आयतालेख. आता तो वर्ग काय धरलाय माहिती आहे? इथपासून इथपर्यंत वर्ग येतो, एका ओळीवर नाही लिहायचा. 10.5 ते 20.5, मग तो स्तंभ, म्हणून तो वर्ग. लक्षात राहील? नक्की? व्हेरी गुड. आता वारंवारता बहुभुज जेव्हा आपण काढतो, काय काढतो तेव्हा काय बदल होतो? इथे काय चेंज होणार? फर्स्ट ऑफ ऑल, याच्या पुढचा एक वर्ग येतो, त्याला म्हणतात क्लास मार्क्स. क्लास मार्क म्हणजे वर्ग मध्य. हे पहिले वर्ग मध्य काढावे लागतात. यांचा मध्य किती येणार? वर्ग मध्य 15. व्हेरी गुड. 15.5, 25.5, 35.5, 45.5, 55.5. मग इकडे वारंवारता किती येणार? वारंवारता 7, 12, 15, 8, 5. आणि इकडे बिंदू घ्यायचे, बिंदू जे स्थापन करावायचे ते बिंदू. तर क्लास मार्क म्हणजे वर्ग मध्य आणि 7. पुढे पुढचा बिंदू मोठ्याने 25.5 आणि त्याच्या पुढचा बिंदू 35.5 आणि त्याच्या पुढचा बिंदू 45.5 आणि 55.5 आणि हे बिंदू इकडे स्थापन करायचे आहेत आपल्याला. काळजीपूर्वक बघा. आता हा आयतालेख काढलाय असं आपण न धरता फक्त त्या रेषा आहेत असं लक्षात घेऊ आपण. बरोबर? लक्षात घेऊ. परत क्रिंक मार्क येणार का? येणार. सेम तुम्ही इथे वर्ग मध्य घेतलेच पाहिजेत असे बंधन नाही. मी फार जबाबदारीने सांगतोय. वर्ग मध्याचा अर्थ काय? तर आधीचा वर्ग त्याची वर्ग मर्यादा, त्याची वारंवारता 0 घ्यायची. किती? 0. पॉइंट टू बी नोटेड. आणि आधीचा वर्ग येणार 0.5 ते 10.5. शेवटचा वर्ग 60.5 ते 70.5. याचे येणार 65.5 आणि 0. मित्रांनो, थोडासा पार्ट आहे, परंतु काळजीपूर्वक आपण ते लक्षात घ्या. इथे येणारे 5.5. आता बदल काय होईल? वर्ग लिहिले तिथे बघा, काळजीपूर्वक बदल लक्षात घ्या. सुरुवातीला आपल्याला आधीचे लिहायचे 0.5.
एक वर्ग वाढला, एक वर्ग वाढला. पुढे बोला. 10.5, 20.5, 30.5, 40.5, 50.5, 60.5, 70.5 आले. आणि यांच्या मधले मधले बिंदू घ्यायचे आहेत. पहिला बिंदूची वारंवारता 0, दुसरा जो आहे त्याची वारंवारता 7 मध्ये घ्यायचा आहे. तिसरा बिंदू आहे 12, त्याची वारंवारता इथे मध्ये घ्यायची आहे. पुढचा बिंदू 15, त्याची वारंवारता इथे घ्यायची आहे. त्याच्या पुढचा बिंदू 8 बरोबर, आणि त्याच्या पुढचा बिंदू 5 आणि शेवटचा 0. फक्त हे तुम्ही जोडले की तुमचा वारंवारता बहुभुज होतो. एवढा एक फरक लक्षात घ्या. ओके विद्यार्थी मित्रांनो, हालचाल नको. पिन ड्रॉप सायलेंट. 2 मिनिटं अजून फक्त. कोणी हालचाल नाही करायची. शेवटच्या मी ज्या शुभेच्छा तुम्हाला देत असतो त्याचं नाव आहे खली. काय नाव आहे? आता खलीच्या बाजूला लिहायचं बोर्डाची परीक्षा. काय? बोर्डाच्या परीक्षेची पहिल्यापासून आम्हाला काय वाटत असतंय? भीती. जसं आम्ही खलीला घाबरतो. पण मित्रांनो, खलीला घाबरायचं कारण, तसंच बोर्डाच्या परीक्षेला घाबरायचं कारण, आता खलीला हात न लावता कसं पाडलं होतं मी कडका पैलवान. खली बॉडीगार्ड दिप्पाड, त्याला हात न लावता पाडलं होतं. आणि कारणही तसंच घडलं होतं. आणि म्हणूनच माझ्या शुभेच्छांना मी नाव देतो खली. काय नाव देतो? जसं बोर्डाच्या परीक्षेमध्ये टाळ्यानंतर वाजवायच्या. जसं बोर्डाच्या परीक्षेमध्ये आपण बोर्डाच्या परीक्षेला घाबरत असलो तरी 90 ते 95% मार्क मिळून त्या बोर्डाच्या परीक्षेला पण आपल्याला चितपट करायचे आहे. याच्यासाठी आयडिया देतोय मी. बरोबर आहे. एकदा काय झालं, हा जो खली आहे तो जगजेता झाला. जगजेता झाल्यानंतर आपल्या भारतात आला. भारतात आल्यानंतर आमच्या गिरगावमध्ये माझी शाळा आहे, चिकित्सक हायस्कूल, तिथे पण आला. तिथे आल्यानंतर मुलांना म्हटलं चला खलीची तुमची भेट घडवून देतो. खली माझा चांगला मित्र आहे. सर्व मुलांना घेऊन गेलो आणि मी खलीला म्हणतोय ए खली, ए खली, ए खली. पण खली काय मला भाव, कारण तो आता जगजेता झाला होता, तो मोठा झाला होता. पण मित्रांनो, मराठी माणूस कोणालाही घाबरत. मी पण त्याला घाबरलो. म्हटलं सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे गेलं पाहिजे. आयडिया काय वापरली जरा काळजीपूर्वक बघा. मी त्या खलीला चॅलेंज दिलं, अरे तू काय जगजेता लागून गेला, तुला हात न लावता पाडून दाखवतो. सगळं पब्लिक शांत. सगळ्यांचं लक्ष कोणाकडे गेलं? कडक्या पैलवानाकडे. म्हणजे कोणाकडे? माझ्याकडे. आता सेलिब्रिटी कोण झालं? सेलिब्रिटी मी. परंतु त्या आयोजकांच्या लक्षात आलं सगळे खलीकडे बघण्याऐवजी कोणाकडे बघतायत? चव्हाण सरांकडे बघतायत. त्यांनी काय केलं, मला उचललं खली समोर नेऊन उभं केलं. मी आपला खलीला बघतोय, अरे हा दिप्पाडच्या दिप्पाड खली. माझे विद्यार्थी चिंतेत की आता खली आमच्या सरांचा भुगा करून टाकणार, आम्हाला एवढं चांगलं गणित कोण शिकविणार. परंतु मी घाबरलो, कारण ज्या विद्यार्थिनीने मगाशी गनिमी काव्याचा उल्लेख केला त्या शिवछत्रपतींच्या जन्म ठिकाणी म्हणजे शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशीच माझं गाव आहे. शिवनेरीच्या पायथ्याशी वसले माझे गाव. शिवनेरीच्या पायथ्याशी वसले माझे गाव. मर्द मराठी मावळे आम्ही, शिवबाचे सरदार. आम्ही नाही कोणाला घाबरणार. हो त्याला त्यामुळेच तिकडे बोलवले. बरं इकडे बघा, आम्ही नाही कोणाला घाबरणार. पण चॅलेंज दिलंय ते पूर्ण केलं पाहिजे. काय चॅलेंज दिलं होतं आपण? हात न लावता पाडणार. आता काय झालं, सगळी मुलं चिंतेत. परंतु मी एक
गनिमी कावं वापरायचं ठरवलं. जसं शिवाजी महाराजांनी वाघ नक्याने अफजल खानाचा सुद्धा कोथळा बाहेर काढला. येस, कोथळा सुद्धा बाहेर काढला. बरोबर. काय होता त्यांच्याकडे? प्रचंड आत्मविश्वास. जो आत्मविश्वास तुमच्याकडे असला पाहिजे की मी 90% मार्क मिळविणारच, एवढा प्रचंड आत्मविश्वास असला पाहिजे. मी त्याला काय म्हटलं बघा, की आपण पहिली रस्सीखेच खेळू. काय खेळू? एक मोठी रस्सी आणली जाते, चौबाजूने पब्लिक आणि सर्व विचार करतायत आता या रस्सी आणून हा कसा काय पाडणार याला. बरोबर. पण रस्सी खेचचा अर्थ काय? तिकडून खाली रस्सी खेचताय, इकडून मी रस्सी खेचताय, तिकडून खाली जोरात रस्सी खेचताय, मी इकडून जोरात रस्सी खेचताय आणि खेचता खेचता मी रस्सी सोडून दिली. सांगा बरं काय झालं? पैंच काय लागली होती? हात न लावता पाडून दाखवणार. मित्रांनो, बोर्डाच्या परीक्षेला आतापर्यंत आपण अभ्यास केला नसेल तर या सगळ्या ट्रिक्स वापरून गणित 1चा आणि गणित 2चा सुद्धा त्या पद्धतीने अभ्यास करा आणि खूप चांगले यश मिळवा. विश यू ऑल द बेस्ट अँड गुड सक्सेस. धन्यवाद आदरणीय श्री चव्हाण सर. खरंच आपल्याला बीजगणित विषयामध्ये जी भीती असते ती सरांनी वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या भाषांमध्ये सांगायचा प्रयत्न केला आहे. आमच्या मुलांना मंत्रमुग्ध करून ठेवलं, त्याबद्दल सर मनस्वी आभार. आणि ज्या घडीची आपण वाट पाहतोय सर प्लीज कम इन दिस. मी आपल्या संस्थेचे आदरणीय जे दिनेशजी दुधकर साहेब आणि किशोर जाधव सर यांना विनंती करतोय की आजचे व्याख्याते बीजगणित विषयासाठी आदरणीय श्री चव्हाण सर यांना शॉल, नारळ, पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन त्यांना यथोचित सन्मानित करण्यासाठी विनंती करतोय. जोरदार टाळ्या उद्या आदरणीय श्री चव्हाण सरांसाठी.